हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्पेक्ट्रम अकॅडमी. तर आज आपण पाहणार आहोत बेसिक मॅथमॅटिक्स इन फिजिक्स. जेव्हा आपण फिजिक्सचे काही क्वेश्चन्स असतात किंवा फिजिक्स शिकत असतो तर त्यामध्ये मॅथमॅटिक्सचा फार महत्त्वाचा आणि फार मोठा रोल आहे. जर आपल्याला फिजिक्स शिकायचं असेल तर मॅथमॅटिक्स येणं गरजेचं आहे. आता काय होतं की काही जी मुलं असतात ती 11-12साठी त्यांचं स्पेशली बायोलॉजी स्पेशलायझेशन असतं आणि त्यांचं मॅथमॅटिक्स तेवढं स्ट्रॉंग 10th जरी असलं तरी ते 11-12ला त्यांना काही मॅथमॅटिक्सल कन्सेप्ट समजत नाही आहेत आणि किंवा त्या जमत नाही आहेत. त्यामुळं त्यांना थोडंसं फिजिक्स अवघड होऊ शकतं, जे स्पेशली नीट ॲस्पायरंटसाठी. मग यासाठी आपण त्यासाठी एक स्पेशल लेक्चर आहे की आज या लेक्चरमध्ये आपण पूर्णपणे फिजिक्ससाठी लागणारं जेवढं काही मॅथमॅटिक्स असणार आहे ते पूर्ण मॅथमॅटिक्स फक्त आणि फक्त एका लेक्चरमध्ये कवर करणार आहोत. आणि बाकी जे IIT नीट JEE करणारे जे स्टुडंट्स असतील त्यांच्यासाठी जे मॅथमॅटिक्स असणार आहे तर ते त्यांच्या मॅथमॅटिक्सच्या त्यांना स्पेशल सब्जेक्ट असेल आणि त्यामुळे त्या ठिकाणी पूर्णपणे डिटेलमध्ये स्टडी करू शकतील. पण आपण या ठिकाणी एवढंच फिजिक्स पाहणार आहोत, मॅथमॅटिक्स पाहणार आहोत जेवढं की आपल्या फिजिक्स नीट एक्झामसाठी गरजेचं आहे. हां, यामध्ये JEEसाठी लागणारं तेवढी डेप्थ मॅथमॅटिक्स आपण या ठिकाणी पाहणार नाही आहेत, कारण ते मॅथमॅटिक्सच्या स्टुडंटसाठी ऑलरेडी येऊन जाईल त्यांना मॅथमॅटिक्समध्ये. तर मग यामध्ये गरज का आहे तर ॲक्च्युली काय असतं की मॅथमॅटिक्स येणं हा वेगळा पार्ट असतो, पण त्या मॅथमॅटिक्सचा ॲप्लिकेशन करणं हा एक वेगळा पार्ट आहे. तर जनरली काय होतं की आपण मॅथमॅटिक्स काही टर्म्स मॅथमॅटिक्समध्ये शिकतो, पण त्या टर्म्स आपला फिजिक्समध्ये जेव्हा फिजिकल क्वांटिटीजसाठी वापरायची गरज येते तेव्हा प्रॉब्लेम असा होतो की तो मुलांना वापरता येत नाही. त्याचं काही कारणं असतात. पहिलं कारण असतं की मॅथमॅटिक्स येतं पण फास्ट येत नाही आहे. कसं असतं की तुम्हाला ते मॅथमॅटिक्स नुसतं येऊन चालत नाही, त्याला तुम्ही फास्टरित्या ते कॅल्क्युलेशन करता आले पाहिजे, त्या गोष्टीमध्ये तुम्हाला अल्टर होता आला पाहिजे, शिफ्ट होता आला पाहिजे एखाद्या पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला. तर या गोष्टी म्हणजे या ठिकाणी कुठलं मॅथमॅटिक्स यूज करू शकतो, कुठला फॉर्म्युला यूज शकतो, कुठले कन्सेप्ट्स मॅथमॅटिक्स आहेत, कसं मॅथमॅटिक्स अप्लाय करायचं हे शिकणंही गरजेचं आहे. तर आज नुसतं आपण फॉर्म्युलेच पाहणार नाही आहेत मॅथमॅटिक्सचे, तर ते मॅथमॅटिकल ज्या कन्सेप्ट आहेत, मॅथमॅटिकल जे फॉर्म्युले ते फिजिक्समध्ये कसे अप्लाय करायचे हे पण आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. जास्त वेळ न घेता आपण स्टार्ट करूया. यामध्ये काही गोष्टी अशा असतील की ज्या तुम्हाला पाठ कराव्या लागतील, तर ऑब्व्हियसली त्या पाठ कराव्याच लागतात. त्यांचे प्रूफ्स मी या लेक्चरमध्ये इन्क्लूड करत नाही आहे. त्यांचे प्रूफ्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही मॅथमॅटिक्सच्या कुठल्याही बुक्समध्ये तुम्ही स्टँडर्ड रेफर करू शकता, त्यामध्ये त्यांचे प्रूफ्स मिळतील. तर या ठिकाणी मी फॉर्म्युला, त्याचा ॲनालिसिस आणि त्याचा फिजिक्समध्ये ॲप्लिकेशन या गोष्टीवरती जास्त बोलणार आहे. तर आपण याच्यामधल्या पहिल्या पार्टबद्दल जर आपण पाहिलं तर फर्स्टमध्ये आपले अँगल्स आहेत. आता जनरली जेव्हा अँगल्स पाहतो टिग्नोमेट्रीमध्ये तर आपल्या सगळ्यांना प्रत्येक व्हॅल्यू अँगलची माहिती असणं गरजेचं आहे. तर अँगल आपल्याला 0पासून ते मिनिमम 360पर्यंत माहिती असणं गरजेचं आहे, कारण फिजिक्समध्ये कधीही कुठल्या अँगलची गरज पडेल हे सांगता येत नाही आहे. तर त्यामध्ये आपल्याला 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ते या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला या व्हॅल्यूज हा पूर्ण चार्ट माहिती असेल तर तुम्ही या व्हिडिओला स्टॉप करून हा पूर्ण चार्ट लिहून घेऊ शकता, किंवा आपल्या ज्या नोट्स अपलोडेड आहेत ॲपमध्ये त्या ॲपमधल्या नोट्स पण तुम्ही पाहू शकता, त्यामध्ये तुम्हाला हे मिळून जाईल. तर या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. स्पेशली जर पाहिलं आपण या ठिकाणी तर या ठिकाणी स्पेशली जर म्हटलं आपल्याकडे 30 डिग्री वाली व्हॅल्यूज, नंतर 0 डिग्री अँगल, 45, 60, 90, 135, 120 आणि 180. तर ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या मॅक्झिमम यूज करतो आहे आपण. म्हणजे जेव्हा फिजिक्समध्ये आपण डील करतो तर या व्हॅल्यूज मल्टिपल टाईम्स आपण भरपूर वेळेस आपल्या त्यांच्यासोबत एन्काउंटर होणार आहे किंवा त्यांच्यासोबत आपलं इंटरॅक्शन होणार आहे आणि त्या व्हॅल्यूज आपल्या गरजेच्या आहेत. लक्षात. दुसरं राहिलं 150, 270 आणि 360. हां, 360ची जी कंडिशन असणार आहे ती एक्झॅक्ट कॉपी असते आपल्या 0 डिग्रीसाठी. 0 डिग्रीसाठी जी कंडिशन आहे ती 360साठी कंडिशन असणार आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची म्हणजे लक्षात ठेवण्याची किंवा अडचण येणार नाही अशी कुठली, एकदम व्यवस्थित आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा अँगलची व्हॅल्यू पाहतो आपण 0 डिग्री अँगलसाठी साईन कॉस आणि टॅन या 3च व्हॅल्यू. आता त्यानंतर साईन कॉस टॅनच्या नंतर आहे कॉट असतं, कोसेक असतं आणि सेक असतं. या 3 व्हॅल्यूज आपल्याला घेण्याची गरज नाही, आणि जरी गरज पडलीच तर आपण ते 1/1 रेशो घेऊन म्हणजे कॉस, साईन आणि टॅनच्या या फॉर्ममध्ये त्यांना कन्वर्ट करू शकतो आणि त्यांना इझिली यूज करू शकतो. आता राहिला प्रश्न, आपल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज तुम्हाला पाठ होणं गरजेचं आहे आणि त्या पाठ करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिक्स असतात, त्या तुम्ही यूज करू शकता, किंवा द बेस्ट ऑप्शन की तुम्हाला एका वेगळ्या प्रकारे लक्षात ठेवू शकता. आता फॉर एक्झाम्पल जर मी म्हटलं तुम्ही एक सुरू करतो, समजा फॉर एक्झाम्पल जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपण जर एक ट्रायंगल बनवला आपण या ठिकाणी, हा या ठिकाणी असा, त्याला मी A
बी आणि सी म्हटलं तर हा अँगल मी 45 डिग्री घेत असेल आणि हा पण अँगल किती असेल 45 डिग्री असेल तर आपल्याला या ठिकाणी 90 डिग्री अँगल असेल तर लक्षात ठेवायचं की स्पेशल प्रॉपर्टी असते या दोन साईड इक्वल असतील. सो ही साईड 1 असेल ही 1 असेल तर ही साईड √2 असते. म्हणजे कितीतरी झालं तुम्हाला या ठिकाणच्या काही प्रॉपर्टीज आहेत. आता याच्यावरून आपण काय करू शकतो साईन कॉसच्या व्हॅल्यूज आपण या ठिकाणी ठरवू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण साईन 45 व्हॅल्यू जर म्हटलं तर साईन 45चा साईनचा मिनिंग असतो अपोजिट साईड डिवाइड बाय ॲडजस्टंट साईड. तर हा जर अँगल 45 घेतला त्याची अपोजिट साईड किती 1 डिवाइड बाय ॲडजस्टंट साईड किती √2. म्हणजे हा ट्रायंगल जर तुम्हाला पाठ असेल 1 1 √2 वाला तर तुम्हाला इझी जातं. त्यामध्ये दुसरी गोष्ट आता कॉस 45 जरी विचारलं कॉस 45ची व्हॅल्यू विचारली आपला तर ऑब्विसली ॲडजस्टंट साईड डिवाइड बाय हायपोटेन्यूस आणि या ठिकाणी ॲडजस्टंट साईड पण 1च आहे तर 1 डिवाइड बाय √2. तर अशा प्रकारे तुम्ही साईन 45 कॉस 45ची व्हॅल्यू लक्षात ठेवू शकता. नंतर नेक्स्ट आहे आपल्याकडे जर आपण पाहिलं त्या ठिकाणी टॅनची व्हॅल्यू विचारली तर टॅन 45 तर आपल्या 45 डिग्रीसाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे 45चा अर्थ असतो अपोजिट साईड डिवाइड बाय ॲडजस्टंट. तर अपोजिट साईड 1 आहे ॲडजस्टंट पण 1 आहे तर 1 डिवाइड बाय 1 तो 1 ते स्टँडर्ड आहे. आता या ट्रायंगल तुम्ही हा ट्रायंगल पाठ करण्याचा अजून एक फायदा असतो. दुसरा फायदा काय यामध्ये की जेव्हा तुम्ही हा ट्रायंगल पाठ करता समजा ही साईड 10 असेल आणि ही साईड 10 असेल तर ही साईड असणार आहे 10 √2 हे फिक्स असतं. तुम्ही पायथागोरस थेरम वापरूनही याला प्रूफ करू शकता पण त्याचा दिस 10 स्क्वेअर प्लस 10 स्क्वेअर प्लस म्हणजे की 2 × 10 स्क्वेअर आणि त्याला आपण काय करू शकतो √2च्या फॉर्ममध्ये आणू शकतो. किंवा समजा ही जर व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी जर या व्हॅल्यू जरी चेंज केल्या आपण मी काय करतो याला ॲज इट इज ठेवतो 10 10 ओके ठीक आहे. तर आपण दुसरा ट्रायंगल घेऊन पाहूया. जर समजा आपण या ठिकाणी एक हे करत असताना या ठिकाणी समजा आपण एक ट्रायंगल जर घेतला अशा प्रकारे आणि मी म्हटलं की या ठिकाणी अँगल 45 डिग्री आहे या ठिकाणचा अँगल 90 डिग्री आहे तर ऑब्विसली हा पण अँगल किती असणार आहे 45 डिग्री आणि ही साईड 5 असेल ही साईड 5 असेल तर कन्फर्म हायपोटेन्यूस असणार आहे 5 √2. तर हायपोटेन्यूस किती असणार आहे 5 √2. किंवा जर समजा ही साईड 15 असेल ही साईड 15 असेल तर ही साईड किती असणार आहे 15 √2. म्हणजे कोणत्याही साईड असू द्या जर या दोन साईड इक्वल असतील तर जे तिसरा हायपोटेन्यूस असणार आहे तो त्या दोन्ही साईडच्या √2 टाइम्समध्ये असतो. यासाठी आपण त्याचा यूज करू शकतो. किंवा नेक्स्ट आपल्याकडे जी कन्सेप्ट आहे तर नेक्स्ट आपण अशासाठी याचा उपयोग करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला एक साईड माहिती आहे म्हणजे नुसते पार्ट करायचे नाही आहे तर यांचा यूज कसा करायचा हे पण सांगतोय. या ठिकाणी 90 डिग्री अँगल असेल या ठिकाणी 45 डिग्री असेल ओके. तर आपलं माहिती आहे 45 असेल तर या दोन साईड सारख्या असतील तर समजा ही जर व्हॅल्यू असेल 20 असेल तर ऑब्विसली ही व्हॅल्यू असणार आहे 20 डिवाइड बाय √2. लक्षात ठेवा या साईडपेक्षा ही साईड √2 जास्त असते आणि या साईडपेक्षा ही साईड √2 टाइम्स कमी असते हे सांगण्याचं. आणि ही साईड √20 बाय √2 असेल तर ही पण साईड 20 डिवाइड बाय √2 असेल. लक्षात जर समजा ही साईड 20 असती ही साईड 20 असती ही साईड पण 20 असते कारण 45 असेल ही साईड 20 √2 असेल. म्हणजे जे स्टँडर्ड्स आहेत जेव्हा तुम्ही MCQ सॉल्व करता तर त्यामध्ये ही स्टँडर्ड माहिती असणं गरजेचं आहे. तर हा एक अँगलची गोष्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट अँगल पाहूया आपण. जर नेक्स्ट जर अँगल पाहिला आपण तर नेक्स्ट अँगलमध्ये आपल्याकडे समजा जर अशा प्रकारे आपण जर हे करत असताल किंवा आपण एक ट्रायंगल घेऊया तर हा अँगल आपण घेतला 60 डिग्री असेल हा अँगल असेल 30 डिग्री तर ऑब्विसली A B आणि C म्हणूयात आपण या ठिकाणी. जर समजा तर या ठिकाणच्या साईड जर आपण घेतल्या तर ही साईड समोरची जी साईड असते ती √3 ही साईड असेल 1 तर ही साईड असणार आहे 2. तुम्ही याला प्रूफही करू शकता. या साईडचा स्क्वेअर 1 या साईडचा स्क्वेअर 3 आणि 1 + 3 = काय असणार आहे 4 आणि 4चा √2 घेतल्यानंतर 2 येतं. पायथागोरस थेरम आपण ह्या दोन साईड जर ही √3 आणि ही 1 असेल तर ही 2 टाइम्स असते. तर हे जर तुम्हाला क्लिअर असेल तर यानुसार आपण सगळ्या व्हॅल्यूज शिफ्ट सांगू शकतो. समजा या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे कॉस 60 डिग्री पाहिजे तर कॉस 60ची व्हॅल्यू आपल्याला कळतं. कॉसचा अर्थ असतो ॲडजस्टंट साईड डिवाइड बाय हायपोटेन्यूस. तर ॲडजस्टंट साईड या ठिकाणी किती आहे 1 डिवाइड बाय हायपोटेन्यूस किती आहे 2. किंवा आपण जर या ठिकाणी साईन 60 म्हटलं साईन 60 डिग्री म्हटलं तर साईन 60ची व्हॅल्यू काय असणार आहे साईन 60 म्हणजे ही आहे साईन 60 म्हटलं तर अपोजिट साईड डिवाइड बाय हायपोटेन्यूस. तर साईन 60ची अपोजिट साईड किती आहे √3 डिवाइड बाय 2. तर अशाच प्रकारे आपण काय करू शकतो कॉस 30 डिग्री घेऊ शकतो. कॉस 30ची व्हॅल्यू किती असणार आहे हा 30 डिग्री अँगल इथे आहे तर कॉस 30 म्हणजे ॲडजस्टंट साईड डिवाइड बाय हायपोटेन्यूस म्हणजे आपण या ठिकाणी √3 डिवाइड बाय
2 घेऊ शकतो आणि या ठिकाणी साईन 30 डिग्री असेल तर त्याची व्हॅल्यू आपल्याला किती असणार आहे, साईन 30 म्हणजे अपोजिट साईड डिवाइड बाय हायपोटेनस ती असेल 1/2. आणि जेव्हा अँगल अल्टर करतो तुम्ही लक्ष दिलं असेल तर या ठिकाणी याची व्हॅल्यू साईन 60ची तीच कॉस 60ची साईन 30ची असणार आणि साईन 60ची कॉस 30ची असणार आहे. तर हे अल्टर तुम्हाला जसे की अल्टर ज्यांच्या व्हॅल्यूज होतात ही व्हॅल्यू तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि जर टॅन जर आपण वापरलं तर टॅन 60 डिग्री इक्वल टू आपल्याला माहिती आहे अपोजिट साईड असते. तर टॅन 60 म्हणजे अपोजिट साईड ही डिवाइड बाय हायपोटेनस म्हणजे √3 डिवाइड बाय 1. तर 1 काही लिहिण्याची गरज नाही आहे. आणि तो जर आपण काय लिहिलं टॅन 30 डिग्री लिहिलं आपण तर टॅन 30 डिग्री म्हणजे काय असणार आहे, ही साईड असणार आहे. आणि अपोजिट साईड डिवाइड बाय ॲडजस्टंट साईड, तर अपोजिट साईड 1 आहे, ॲडजस्टंट साईड √3 आहे, तर 1 डिवाइड बाय √3 असेल. तर ह्या व्हॅल्यूज तुम्हाला कशा बदलत आहेत, काय होत आहेत हे तुम्हाला कळणं अत्यंत गरजेचं आहे. हे नुसतं पाठ असून चालत नाही, तर यांची व्हेरिएशन्स पण कळणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही यांचे व्हेरिएशन्स पाहता, यांचे अँगल्स पाहता, यावरून तुम्हाला एक गोष्ट क्लिअरली होते की जर एखादी कॉस म्हणजे एक थीटा असेल या ठिकाणी, तर या ठिकाणचा थीटा असेल साईडची साईड असेल तर हे इथं 60 असेल तर ऑब्वियसली यापेक्षा हायपोटेनस 2 टाइम्स असतो. हे कधी आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे जर समजा मी जर असं म्हणत असेल या ठिकाणी एखादा ट्रायंगल बनवत असेल आपण, ठीक आहे, आणि या ठिकाणी जर ट्रायंगल बनवला आणि हा अँगल 60 डिग्री असेल, ही साईड 20 असेल तर ऑब्वियसली साईड काय असणार आहे, 40 असणार आहे. कारण याच्या रूट किती टाइम्स असणार आहे, 2 टाइम्स असणार आहे. हे लक्षात येणं गरजेचं आहे. आणि आपण ते साईन कॉसचं रिलेशन वापरून त्या व्हॅल्यू काढू शकतो. पण काही स्टँडर्ड जे असतात त्यांना तुम्हाला ॲज इट इज लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट पॉईंटकडे येऊया. तर या व्हॅल्यूज ज्या आहेत तर यामध्ये तुम्ही आता आपण व्हॅल्यूज पाहिल्या. आता तुम्हाला 0ची व्हॅल्यू लक्षात आली पाहिजे की साईन 0ची व्हॅल्यू 0 असते, कॉस 0ची व्हॅल्यू 1 असते आणि टॅन 0ची व्हॅल्यू 0 असते. जर तुम्ही याची व्हॅल्यू घेतल्या तर यामध्ये अजून काही गोष्टी असतात की तुम्ही जर तुम्हाला या व्हॅल्यू जर पाहायच्या असतील तर साईन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा, तर तुम्ही आता या ठिकाणी असंही करू शकता. टॅन थिटा इज इक्वल टू काय असतं, जनरली आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याकडे फॉर्म्युला असतो टॅन थिटा इज इक्वल टू साईन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा. म्हणजे एका दिवस तुम्हाला व्हॅल्यू जरी विसरल्या तुम्ही या दोघांचे डिव्हिजन करू शकता. या दोघांचे डिव्हिजन केलं 2 गेट कॅन्सल तर 1 डिवाइड बाय √3, तर या ठिकाणी 1 डिवाइड बाय √3 टॅन थिटा असणार आहे. आता 45ची जरी व्हॅल्यू घेतली तर 1/√2 डिवाइड बाय 1/√2 जर घेतलात म्हणजे हे साईन थिटा डिवाइड बाय साईन थिटा जर आलं तर ऑब्वियसली ते टॅन थिटा एवढं येणार आहे. त्यामुळे आपण काय करणार √2 गेट 1/√2 गेट कॅन्सल 1 असेल. या ठिकाणी पण या दोघांचा रेशियो घेऊन पाहू शकता √3/2 आणि 1/2, तर हे 2 गेट कॅन्सल √3 ॲज इट इज डिवाइड बाय 1 घेण्याची काही गरज नाही आहे. हे 1 डिवाइड बाय 0, तर हा 1 व्हॅल्यू कोणाची, साईनची आहे. या ठिकाणी 1 व्हॅल्यू साईनची 1 आहे आणि कॉस थिटाची व्हॅल्यू किती आपल्याकडे 0. यांचा रेशो घेतल्यानंतर टॅन थिटा इन्फिनिटी येतं. ह्या पाठही करू शकता तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या ट्रिक्सनी किंवा यांना समजूनही घेऊ शकता. आणि माझं म्हणणं असतं की समजून घेतलेलं बेस्ट असेल, कारण ते कुठेही येतात, रँडमली विचारल्या जातात. कुठल्याही क्वेश्चनमध्ये कधीही आपल्याला यूज करावा लागतो. डायरेक्टली आपल्याला सांगितलं जाणार नाही आहे की याला यूज कसं करायचं, पण ते आपली मर्जी असते, त्याला वापरायचं कसं आपल्या गरजेनुसार. तसं या ठिकाणी तुम्ही 120साठी पण करू शकता. यामध्ये काही अजून याच्यामध्ये काही वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. या सगळ्या व्हॅल्यूसाठी तुम्ही तो टेक्निक वापरू शकता. दुसरी गोष्ट, ज्या व्हॅल्यू आपल्या तुम्ही जर पाहिलं तर ह्याच्या व्हॅल्यूज आहेत जशा शिफ्ट होत चालल्यात, जसं की आपण पाहिलं जी व्हॅल्यू आपल्याला फॉर एक्झाम्पल 90च्या जी व्हॅल्यू 60ला होती तीच 120ला आहे. जी व्हॅल्यू 60ला होती तीच 120ला मायनसमध्ये, कारण जेव्हा आपण हे असतं मायनस आणि मायनस झाली, कारण जेव्हा दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये जातो तेव्हा कॉस आणि टॅन चेंज होतात, साईन चेंज होतं. तर मॅथमॅटिक्सचे टीचर तुम्हाला हे चांगल्या प्रकारे सांगतील आणि याचे काही जास्त लक्ष देण्याची गरज नाही. एकदा पाठ झालं तुम्हाला, आणि नुसतं पाठ होणं पाठ करून काही फायदा नसतो. जेव्हा तुम्ही त्याला मल्टिपल टाइम्स अप्लाय करताय तुम्हाला यांचा कुठं यूज करता आला पाहिजे हे कळणं गरजेचं आहे. आता या टॉपिकमध्ये जरी आपल्याला थोडं बहुत कळलं जरी नसेल की कुठे यूज करायचं, जेव्हा आपण पुढचा व्हेक्टर, 1 डायमेन्शनल मोशन, लॉज ऑफ मोशन, न्यूटन लॉज ऑफ मोशन, वर्क पॉवर एनर्जी, फ्रिक्शन, अनेक टॉपिक्स आहेत पुढचे, त्या प्रत्येक टॉपिकमध्ये आपल्याला या गोष्टी यूज करायच्या आणि तेव्हा तिथं गेल्यावरच तुम्हाला कळेल की त्यांना यूज कसं करायचं. आज फक्त तुम्ही या व्हॅल्यूज पाठ करू शकता आणि लक्षात ठेवू शकता. ते लक्षात ठेवणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे, कोणाची काय व्हॅल्यू असेल. ओके, तर मी याच्यावरती जास्त वेळ घेत नाही आहे. तुम्ही याला व्यवस्थित एकदा पहा, या व्हॅल्यूज लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. हे फार महत्त्वाचं आहे, कारण आज लेक्चरमध्ये जेवढं काय होणार आहे तेवढं एका वहीमध्ये व्यवस्थित तुमच्याकडे नोटबुकमध्ये असेल तर बस एवढं मॅथमॅटिक्स तुम्हाला सफिशियंट आहे. नीटसाठी, जेईसाठी एक्स्ट्रा मॅथमॅटिक्स लागतं, पण ते मॅथमॅटिक्स तुम्ही ऑलरेडी दुसऱ्या बुक्समधून तुम्ही ते पाहू, म्हणजे मॅथमॅटिक्सच्या बुक्स थ्रू तुम्हाला ते होतं मॅथमॅटिक्समध्ये, त्यामुळे तेही तुम्हाला अवघड काय जात नाही आहे.
तर या ठिकाणी दिले अलर्ट अँगल्स फॉर्म्युले असतात. तर अलर्ट अँगल्स फॉर्म्युलेमध्ये एवढे जे फॉर्म्युले दिसत आहेत तर एवढे फॉर्म्युले आपल्याला जास्त उपयोगाला येणार नाही आहेत. यामधले काही मोजकेच असतात. त्या मोजक्यांमध्ये असतं साईन मायनस थिटा इज इक्वल टू साईन थिटा, साईन 90 मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा, साईन 90 प्लस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. हे साईनचे काही जे व्हॅल्यूज आहेत तर हे तुम्हाला फॉर्म्युलेज माहिती असणं गरजेचे. हे एवढे जवळपास जनरली. आणि कॉसमधले कॉस मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा, कॉस 90 मायनस थिटा प्लस थिटा 180. तर जनरली हे आपल्याला एवढे फॉर्म्युले तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता हे फॉर्म्युले तुम्ही आता पाठ जरी केले तरी भरपूर टॉपिक्समध्ये यांचा यूज नाही आहे. पण जेव्हा तुम्ही पुढे जाता वेव्ह ऑप्टिक्समध्ये, AC सर्किट्समध्ये, नंतर वेव्ह सेक्शनमध्ये, तर त्या वेव्ह सेक्शनमध्ये जेव्हा तुम्ही वेव्ह ऑप्टिक्स नाही सॉरी वेव्हजमध्ये साऊंड वेव्ह, इंटरफरन, डायफ्रॅक्शन, तर त्या ठिकाणी स्टेशनरी वेव्ह, स्ट्रिंग, भरपूर कन्सेप्ट आहे. तर त्या ज्या ठिकाणी वेव्हज SHM सिम्पल हार्मोनिक मोशन किंवा सर्क्युलर मोशन, तर त्या ठिकाणी तुम्हाला हे अँगल फॉर्म्युले फार महत्त्वाचे आहेत. तर हे अँगल फॉर्म्युले पाठ करणं तुमचं गरजेचं आहे. तुम्ही त्याला ट्रायंगलचं म्हणजे क्वाड्रंट काढून त्याही फॉर्ममध्ये तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता. आणि असंही तुम्ही त्यांना जर एकदा पाठ केलं, जास्त मॅक्झिमम यूज केले जातात 1, 2 म्हणजे एवढ्यांपैकी. बाकीचे तर जास्त रेअरली यूज आहेत, जास्त यांचा काही यूज होत नाही आहे. तुम्ही यांना म्हणजे यांना न वापरता पण तुम्ही आपल्या वेगळ्या मेथडनी सॉल्व्ह करू शकता. म्हणजे एवढे जरी तुम्हाला पाठ असतील तर हे न वापरता पण तुम्ही यांचा यूज करू शकता. यामधले मॅक्झिमम हे 2 साईन 90 वाले एक आणि 180 वाले काही एक. तर ह्या तुम्हाला सबट्रॅक्शनवाले तर एवढेच तुम्हाला कामाचे आहेत. किंवा तुम्ही एवढे जरी पाठ करून टाकले तर तुमच्यासाठी बेनिफिशियल राहील, कारण हे गरजेचे आहे. सध्या जरी नसलं काही तुम्हाला हे टॉपिकपर्यंत, पण शेवटी काहीचे वेव्हचे टॉपिक्स असतील, SHMचे टॉपिक्स असतील तर त्यासाठी असेल. तर वाटलं तुम्ही या ठिकाणी लिहून घेऊ शकता एक कोणत्या टॉपिकमध्ये येतील. तर त्या टॉपिकचं नाव आहे सिम्पल हार्मोनिक मोशन, SHM, सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन, सुपरपोजिशन ऑफ वेव्हज, साऊंड वेव्ह, स्टेशनरी वेव्ह, इंटरफरन डायफ्रॅक्शन यांच्यामध्ये. तर अशा टॉपिक्समध्ये तुम्हाला हे थोडे बहुत कामाला येतात. आणि वेव्ह ऑप्टिक्समध्ये काही ठिकाणी. ठीक आहे. तर हे फॉर्म्युले तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि AC टॉपिक्स एक आहे. तर जेवढे मी टॉपिक्स सांगितले तेवढे टॉपिक्स याच्यासोबत इथे लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कळेल की या टॉपिक्समध्ये आपण जेव्हा यूज करणार आहोत त्यावेळेस यांची गरज पडणार आहे. त्याच्या अगोदर आपल्याला त्यांची गरज नाही आहे. आणि जेव्हा आपण त्या टॉपिक्समध्ये जाऊ तेव्हा या फॉर्म्युल्यांना परत एकदा वेगळ्या प्रकारे शिकूयात. आणि त्या ठिकाणी जेव्हा आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर हे फॉर्म्युलेज पाहूत आणि तेव्हा त्यांचे कन्सेप्ट पाहिल्यानंतर आपण जेव्हा त्यांना अप्लाय करू तेव्हा तुम्हाला समजून जाईल. बाकी जास्तीत जास्त फॉर्म्युले पाठ करण्याची अशी कुठलीही आवश्यकता नाही आहे. नंतर हे फॉर्म्युले कॉमन आहेत जे की तुम्ही 9th 10th मध्ये कुठेतरी केले असतील. तर टॅन थिटा इज इक्वल टू साईन थिटा अपॉन कॉस थिटा, नंतर सेक थिटा इज इक्वल टू 1/cos थिटा. ॲक्च्युली सेकची आपल्याला कुठं गरज पडत नाही आहे. जर आपल्याला वाटलंच कधी तर कॉसची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, कॉसची व्हॅल्यू इन्व्हर्स करून तुम्हाला सेकची व्हॅल्यू मिळते. तुम्हाला तुम्हाला कोशेकची व्हॅल्यू दिली असेल, समजा प्रॉब्लेम असेल, तुम्ही त्याला कोशेकची व्हॅल्यू पाहिजे असेल तर साईनच्या व्हॅल्यू तुम्हाला पाठ असेल तर साईनची व्हॅल्यू तुम्ही इन्व्हर्स करून तुम्ही कोशेकची व्हॅल्यू काढू शकता. हा तर फॉर्म्युला तुम्हाला पाठच असेल, असा काही अवघड नाही आहे मुलांना. कारण ज्यांनी 9th 10th केले, तुम्ही नीटची तयारी करताय, प्रिपरेशन करताय, तर असे फॉर्म्युले तुम्हाला फॅमिलियर असणं गरजेचं आहे. कारण कसं असतं की जास्तीत जास्त जेवढे फॉर्म्युले तुम्ही स्वतःसोबत फॅमिलियर करून घेता तेवढं तुम्हाला सोपं जातं. कारण काही फॉर्म्युले स्टँडर्ड असतात, मल्टिपल टाइम्स यूज करतो, ते विसरले नाही पाहिजे. त्यामध्ये हा एक आहे सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल टू 1 असणं गरजेचं आहे. आणि कॉट थिटा इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स. तर हे फॉर्म्युले तुम्ही साईडला लिहून घ्या. यांचा असा जास्त काही यूज होत नाही. तर हा एक फॉर्म्युला यूज होऊ शकतो आपल्याला. आणि हा एक बाकी सेक, कोशेक आणि कॉट ते जनरली मॅथमॅटिक्ससाठी किंवा JEEसाठी असतात. जे JEE आणि तयारी करतात त्या मुलांना ह्या गोष्टी फार छोट्या वाटतात. कारण मॅथमॅटिक्समध्ये त्यांच्या एवढ्या डेप्थली या गोष्टी होतात की त्यांच्यासाठी ह्या गोष्टी फार छोट्या आहेत. पण नीटसाठी जर म्हटलं तर हे 2 फॉर्म्युले म्हणजे महत्त्वाचे किंवा जास्त प्रमाणात यांची शक्यता असते. हे सेक, कोशेक, कॉट यांचं काही जास्त यूज होत नाही आहे, तरी पण ते लक्षात ठेवायला असे काही अवघड नाही. तर लक्षात ठेवलं तर बेस्ट राहील. आपण नंतर पाहूया हे फॉर्म्युले. हे फॉर्म्युले पण आपल्याला वेव्ह सेक्शनमध्ये गेल्यानंतर SHMमध्ये मी जे पाठीमागं सांगितलं त्याच टॉपिकमध्ये हे कामाला येणार आहेत. यामध्ये एकदम सिम्पल आहे की साईन A प्लस बी इज इक्वल टू साईन A इंटू कॉस बी प्लस कॉस A इंटू साईन बी. म्हणजे त्याला जर आपण असं म्हटलं साईन 90 प्लस 30 डिग्री इज इक्वल टू काय असणार आहे, साईन 30 डिग्री इंटू कॉस, किंवा आपण याला असं A प्लस बी काय घेता चालतं. या ठिकाणी साईन A म्हणजे आपण काय घेतलं 90 डिग्री इंटू कॉस 30 डिग्री प्लस कॉस 90 डिग्री
इंटू साईन 30 डिग्री. तर अशा प्रकारे आपण त्याला एक अरेंज करू शकतो. तर हे जे फॉर्म्युले आहेत हे ए बी जे ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला 30 डिग्री 60 डिग्री 45 डिग्री वेगवेगळे अँगल दिले जाऊ शकतात किंवा तुम्ही स्वतः अँगल स्प्लिट करून अशा काही गोष्टी बनवू शकता. तुम्ही याचे प्रूफ जर कोणाला पाहिजे असेल की आपण प्रूफ करू शकतो का नाही तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. ए इज इक्वल टू 60 घ्या, बी इज इक्वल टू 30 घ्या. तर दोघांचे ॲडिशन करून काय येणार साईन 90 आणि साईन 90ची व्हॅल्यू असणार आहे 1. ठीक आहे. आणि याचाही तुम्हाला प्रूफ पाहिजे असेल तर मग लगेच ही साईड 1 आली करेक्ट आहे. आणि ए इज इक्वल टू आपण किती केलं तर 60 डिग्री आहे आणि बी इज इक्वल टू किती आपल्याकडे 30 डिग्री. तर साईन 60 डिग्रीची व्हॅल्यू किती असते √3/2 प्लस आपल्याकडे कॉस 60 डिग्री सॉरी प्लस नाही इंटू आहे कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू कॉस आपल्याला बी आहे. बी म्हणजे कोण आहे 30 डिग्री. कॉस 30 डिग्रीची व्हॅल्यू किती असते √3/2 असते. हां कॉस 30 डिग्रीची व्हॅल्यू √3/2 आणि साईन 60 डिग्रीची व्हॅल्यू √3/2 प्लस या ठिकाणी कॉस 60ची व्हॅल्यू 1/2 इंटू साईन 30ची व्हॅल्यू पण 1/2. यांचं जर आपण केलं तर हे यांची जर मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर √3 काय असणार या ठिकाणी मी याला इथे या ठिकाणी लिहितो आहे 3/4 प्लस या ठिकाणी काय असणार आहे 1/4. त्यांची जर ॲडिशन केली तर हा बेस सेम आहे त्यांची ॲडिशन होणार 3 + 1/4 म्हणजे 4/4 म्हणजे किती आलं 1. तर तुम्ही यांचे जे आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युलेच्या व्हॅल्यूज माहिती आहेत त्या व्हॅल्यू पुट करून तुम्ही सगळ्यांचे प्रूफ काढू शकता. पण एक लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही फिजिक्स तुम्हाला तेव्हा जमतं जेव्हा तुम्ही स्वतः त्या प्रत्येक गोष्टी स्वतः करून पाहता. तुम्हाला कारण शिक्षक कितीही चांगला शिकवत असेल तरीही तुम्हाला ते समजणार नाही. त्याचं कारण आहे की जेव्हा त्या स्वतः तुम्ही त्यामध्ये जाता तुम्हाला स्वतः ट्राय करता तेव्हा तुम्हाला जमेल. तर तुम्ही काय करू शकता की तुम्हाला या गोष्टी समजाव्यात यासाठी तुम्ही या प्रत्येक ह्याच्यामध्ये ह्या व्हॅल्यू 60 आणि कोणत्या व्हॅल्यूज आपल्या 30 डिग्रीच्या व्हॅल्यूज पुट करून तुम्ही हे व्हेरीफाय करू शकता की हे फॉर्म्युले बरोबर आहेत का नाही. जसं की मी हा फर्स्ट फॉर्म्युला तुम्हाला व्हेरीफाय करून दाखवला तसे तुम्ही प्रत्येक फॉर्म्युले स्वतः व्हेरीफाय करून पहा. जेव्हा तुम्ही हे फॉर्म्युले स्वतः व्हेरीफाय करून पाहताल तेव्हा तुम्हाला यांचा प्रूफ मिळेल. आता हे फॉर्म्युले पण अति जास्त प्रमाणात आपल्याकडे यूज केले जात नाही आहे. तर यामधले जर म्हटलं तर हे बोर्डसाठी महत्त्वाचे आहेत कारण बोर्ड्समध्ये भरपूर ठिकाणी जे डेरिव्हेशन्स असतात 12th बोर्डमध्ये 11th नाही आहे तर त्यावेळेस तुम्हाला हे कामाला येतील. आणि प्लसमध्ये ऑब्व्हियसली 4ही तुम्हाला कामाला येतात. यामधले हा शेवटचा थोडा बहुत कमी जास्त यूज होईल पण हे 3 मात्र फिक्स असतात यांचा यूज जास्त आहे आणि ते तुम्हाला कुठेही वापरावे लागतील. कधी कधी काय होतं की हेच फॉर्म्युले वापरावं असं काही नाही. तुम्ही हे फॉर्म्युले न वापरता पण वेगळ्या मेथडनी जर तुम्हाला कन्सेप्ट केला तर तुम्ही त्या वेगळ्या मेथडनेही ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. म्हणजे यांच्यावरचे प्रॉब्लेम याच मेथडने सॉल्व्ह करावा असा कुठला नियम नाही आहे. हां यांनी सॉल्व्ह केलं तर सोपं जाऊ शकतं किंवा तुम्हाला दुसऱ्याही वेगवेगळ्या मेथडनी सॉल्व्ह करता येतात. त्या क्वेश्चनवरती डिपेंड त्या क्वेश्चनमध्ये काय होतं त्यानुसार. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी नंतर आपल्याकडे हे फॉर्म्युलेज आहेत डिफरंट फॉर्म्युलेज आपल्याकडे आहेत डिफरन्स. तर डिफरन्समधले ते ॲडिशनमधले होते डिफरन्समधले होते म्हणजे साईन A - B काय असेल कॉस A - B काय असेल टॅन A - B काय असेल. तर हे जे फॉर्म्युलेज आहेत तुम्ही पाठ करा पण पाठ जरी तुम्ही केले तरी तुम्ही ते विसरणार असतात ते विसरत असतात. तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला रिवाईज करावंच लागतं. विसरले म्हणून टेन्शन घ्यायची गरज नाही. यांचं पण माझं म्हणणं आहे की तुम्ही स्वतः एकदा बसा यांचा प्रूफ आहे तो एकदा चेक करा प्रत्येकाचा. जसं मी सांगितलं साईन 30 60 व्हॅल्यू घेऊन जरी तुम्ही केलं आणि त्यांच्या व्हॅल्यूही तुम्हाला पाठ होतील आणि इथं एकदा ठेवून तुम्ही राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड इक्वेट करून पहा तुम्हाला त्यांचे प्रूफ मिळून जातील. तुम्ही त्याला प्रूफ मानू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे. तर हे जे फॉर्म्युले ते विसरणार असतात पण जेव्हा तुम्ही यांना मल्टिपल टाइम्स वापरत जाता पुढे तेव्हा ॲटोमॅटिक लक्षात येतं. जेव्हा या ॲक्च्युअल ज्या टॉपिक्समध्ये यांचा यूज करायचा आहे तर त्या टॉपिक्सच्या अगोदर ही फॉर्म्युले लिहून ठेवणं गरजेचं आहे किंवा ज्या टॉपिक्समध्ये तुम्ही ते वापरता तिथे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता ट्रान्सफॉर्मेशन फॉर्म्युले ऑब्व्हियसली साईन A + B = साईन A - B = साईन A कॉस B. आता याच्यातले एवढे फॉर्म्युले काही जनरली गरजेचे नाही आहेत. तर आपल्याला जनरली हा फॉर्म्युला येऊ शकतो काही ठिकाणी हा एक फॉर्म्युला आहे बस. बाकी फॉर्म्युले जास्त कुठे येत नाही आहेत. तरी हे फॉर्म्युले एक वेळेस लिहून घेऊन यांना पाठ करण्याचा प्रयत्न करा. झाले तर ठीक आहे नाही झाले तरी JEEच्या मुलांना तर कन्फर्मली मॅथमॅटिक्समध्ये हे करावे लागतील. फिजिक्समध्ये जास्त काही नाही पण मॅथमॅटिक्समध्ये त्यांना हे फॉर्म्युले यूज होणारच आहेत. आणि राहिला प्रश्न नीटच्या विद्यार्थ्यांसाठी तर नीटच्या विद्यार्थ्यांसाठी याच्यातले काही मोजकेच फॉर्म्युले काही मोजक्याच ठिकाणी येणार आहेत आणि ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी जे फॉर्म्युले येतात त्या ठिकाणी पाठ करणं सोयीचं राहील. आता सध्या तुम्ही पाठ जरी केलं तरी तुम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं
काहीही होऊ शकतं, म्हणजे पाठ जरी केलं तुम्ही ते विसरणार असतात, म्हणून त्याला जास्त सिरियसली यांना घ्यायचं नाही. विसरले म्हणून पण टेन्शन याचं बिलकुल तुम्ही घ्यायचं नाही आहे. तर हां, महत्त्वाचा पार्ट आहे ग्राफ्स, कारण मॅक्झिमम क्वेश्चन्स असतात जे की ग्राफ्सवरती येतात आणि ग्राफ्समधले जे क्वेश्चन्स असतात ते एका वेगळ्या मेथडनी सॉल्व करणं गरजेचं असतं. आणि ग्राफ्स ही अशी एक टेक्निक आहे की ज्यांच्यामध्ये फार कॉम्प्लिकेटेड गोष्टी पण आपल्या शॉर्ट होऊन छोट्या करून आपल्याला त्या शिकता येतात. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर ग्राफ्समध्ये हा पहिला ग्राफ्स आहे. समजा आपल्याला एखादी क्वांटिटी एखाद्या क्वांटिटीला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल, जर मी या ठिकाणी पाहूया, समजा आपण ग्राफ्स करत असताल आणि मी असं म्हणतोय, समजा या ठिकाणी एक्स आहे, या ठिकाणी वाय आहे, आणि मी असं म्हणत असेल की वाय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स, तर याचा अर्थ असतो की जसा जसा मी एक्सची व्हॅल्यू वाढवत जाईल एक्झॅक्टली त्याच प्रमाणामध्ये वायची व्हॅल्यू पण वाढत जाते. आणि जेव्हा ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असतील तेव्हा त्यांचा ग्राफ असा असेल. आणि जेव्हा आपण यांना इक्वेट करतो तो वाय इज इक्वल टू यम इंटू एक्स, हा यम जो असतो हा यम म्हणजे स्लोप असतो, स्लोप म्हणू शकतो आपण. स्लोप आपण पुढे गेलो स्पेशली पाहूयात. तर याचं रिलेशन काय की या दोघांमधलं जे रिलेशन दाखवणारा ग्राफ आहे त्या ग्राफला आपण काय वाय इज इक्वल टू यम एक्स, वाय इज इक्वल टू यम इंटू एक्स इक्वल, म्हणजे प्रोपोर्शनलिटी लक्षात ठेवा. हे काही गोष्टी आहेत फिजिक्समध्ये फिक्स आहेत. कुठल्याही दोन क्वांटिटीमध्ये रिलेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर त्यांना प्रोपोर्शनलमधल्या इक्वलिटीमध्ये करतो एक सम कॉन्स्टंट ॲड करावा लागतो, आणि हा जो कॉन्स्टंट आहे त्या कॉन्स्टंटला आपण या ठिकाणी स्लोप म्हणत असतो. आता काही ठिकाणी हा कॉन्स्टंट असतो, काही ठिकाणी हा व्हेरिएबल असतो. जर स्ट्रेट लाईन असेल तर या ठिकाणी स्लोप कसा असतो, कॉन्स्टंट असतो. आपण पुढे स्लोप डिटेलमध्ये पाहणार आहोत. फक्त आपण ग्राफ शिफ्ट कसा होतो ते आपण या ठिकाणी पाहूया सध्या. समजा आपण काय केलं, या ठिकाणी हा फॉर्म्युला असा असेल, आता मी एक फॉर्म्युला घेतो, वाय इज इक्वल टू यम इंटू एक्स असेल तर आपला हा ग्राफ असा येईल. पण जर समजा वाय इज इक्वल टू यम एक्स प्लस सी असेल तर हा जो ग्राफ आहे आपला, तर हा ग्राफ लाईन वरती शिफ्ट होते ॲट अ सी पॉईंटला. याचा अर्थ कसा असतो पहा, जेव्हा आपण वायची एक्सची व्हॅल्यू जेव्हा एक्स इज इक्वल टू आपण 0 पुट करूया तर वाय इज इक्वल टू काय असणार आहे, हे यम इंटू एक्स हे 0 येणार आहे प्लस सी, म्हणजे वाय इज इक्वल टू सी असणार आहे. म्हणजे याला म्हणायचं असं आहे की जेव्हा एक्सची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा वायची व्हॅल्यू किती असणार आहे, सी, आणि त्या सी म्हणजे या ठिकाणी ही सी व्हॅल्यू असेल. म्हणजे हा एक्स इथं 0 असणार आहे, ही एक्स व्हॅल्यू. जेव्हा एक्सची व्हॅल्यू 0 होती तेव्हा सीला होता. आता समजा फॉर एक्झाम्पल सीच्या ठिकाणी आपण इथं जर 6 ठेवलं असतं तर याची जेव्हा आपला एक्स 0 असेल तेव्हा वायची व्हॅल्यू किती असणार आहे, 6. म्हणजे जेव्हा एक्स 0 असेल तेव्हा आपण वायची व्हॅल्यू इथं 6 असेल. तर हे सांगायचे म्हणजे ग्राफ इथून सुरू होईल, म्हणजे स्टार्टिंग पॉईंटला, म्हणजे एक्स ही व्हॅल्यू जेव्हा 0 असेल तेव्हा वाय वरती असेल. आता सिम्पल आहे, हे जर तुम्हाला कळालं तर बाकी पुढचा पॉईंट तुम्हाला लगेच कळेल. समजा आपण याच ठिकाणी जर असा ग्राफ असेल आपला, म्हणजे वरती शिफ्ट होतो ग्राफ, आणि जर आपण या ठिकाणी जर हे पाहिलं सेम तसाच ग्राफ आपण या ठिकाणी घेत असताल, ठीक आहे. या ठिकाणी एक्स ॲक्सिस, या ठिकाणी वाय ॲक्सिस, आणि हा जर आपला ग्राफ असा असेल तर या ग्राफचं इक्वेशन वाय इज इक्वल टू यम एक्स प्लस सी होतं. तर आपण मायनस सी घेतलं किंवा 6 घेतलं तरी चालतं. तर सी घेतलं आपण, तर यामध्ये काय होणार आहे की हा ग्राफ जो आहे तो वरती शिफ्ट होईल असा होत होता, तर आता काय होणार, खाली शिफ्ट होईल आपल्या या ठिकाणी. हा मायनस वाय असेल तर हा ग्राफ जो असेल तो असा वरती न शिफ्ट होता खाली शिफ्ट होईल. म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ आहे, जर समजा आपण काय केलं एक्स इज इक्वल टू 0 पुट केलं तर वाय इज इक्वल टू 0 मायनस सी, म्हणजे सरळ सरळ वाय इज इक्वल टू काय असणार या ठिकाणी, वाय इक्वल टू मायनस सी असेल. मग वाय इज इक्वल टू जर मायनस सी येत असेल तर आपण ती मायनस सी व्हॅल्यू ठेवली. याचा अर्थ जेव्हा एक्स 0 होता तेव्हा वायची व्हॅल्यू मायनस सीमध्ये होती, म्हणजे ए मायनस सी असेल. मग जर या ठिकाणी आपलं 6 असेल किंवा 7 असेल तर या ठिकाणी आपण 6 असेल -6 होती. म्हणजे अशा प्रकारे ग्राफ कसा शिफ्ट होतो हे कळणं गरजेचं आहे. म्हणजे ग्राफमध्ये कुठली व्हॅल्यू बदलल्यानंतर काय होतं, समजा याच ग्राफमध्ये जर असा बदल झाला असता, आपण ग्राफिक्समध्ये चेंजेस करत जाऊया. समजा आपण जर असं घेतलं तर प्रत्येक ग्राफ तुम्हाला कळणं गरजेचं. ग्राफ रिडिंग याला म्हणतात की कुठला फॅक्टर काय होतो, कोण कोणावरती डिपेंड आहे ते लक्षात ठेवून. जनरली आपण काय करतो, जो इंडिपेंडंट व्हेरिएबल असतो तो एक्स ॲक्सिसवरती घेत असतो, आणि जर डिपेंडंट असतो वाय, म्हणजे याच्यामुळे हा बदलतो. म्हणजे हा स्वतः इंडिपेंडंट आहे, म्हणजे हा वायवरती डिपेंड नाही आहे, एक्स वायवरती डिपेंड नाही आहे, पण वाय एक्सवरती डिपेंड आहे. तर जनरली आपण काय करत असतो, एक्स म्हणजे इंडिपेंडंट व्हेरिएबल इथे असतो आणि डिपेंडंट व्हेरिएबल या ठिकाणी असतो. मग तुम्ही जर आपल्या इक्वेशनमध्ये शिफ्ट करत असाल तर वाय इज इक्वल टू आपल्याकडे यम एक्स प्लस सी घेतलं लक्षात, तर हा इकडे येऊ शकतो. तो वाय इज इक्वल टू, म्हणजे जेव्हा वाय इज इक्वल टू 0 असेल, आता वाय इज इक्वल टू आपण हा गेला यम एक्स प्लस सी असेल, तर आपण जर असं म्हटलं तर वाय इज इक्वल टू आपण 0 ठेवलं, तर वाय इज इक्वल टू 0 ठेवलं तर सी जी एक्स आपल्याला हा फॉर्म्युला 0 इक्वल टू यम एक्स प्लस 6 असेल, आणि जर इकडं आलं तर -6 इज इक्वल टू
यम इंटू यक्स आणि यक्स इज इक्वल टू -6/m. तर एक्सची व्हॅल्यू असणार आहे ते -6/m. तर त्या साईडला हा शिफ्ट होणार आहे. तर तुम्ही मायनसला एक्स शिफ्ट होईल म्हणजे इकडे ग्राफ शिफ्ट होईल. तुम्ही जर वाटलं तर हा C+C वाला ग्राफ आपण जो असा काढला होता ना, तर हा ग्राफ इकडे जर आपण इकडे वाढवला तर या ठिकाणी कट होतो आणि ही जी व्हॅल्यू असणार आहे तर -x/m असेल. ठीक काय असणार, सॉरी -6 जर असेल समजा 6/m असेल, त्या स्लोपचा वापर करून आपण त्याचा व्हॅल्यूज काढू शकतो. म्हणजे प्रत्येक पॉईंट आपल्याला काढता येतात आणि काढणं गरजेचं आहे. तर या गोष्टी तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आज मी तुम्हाला सांगितलं ग्राफ कसा शिफ्ट होतो हे फार महत्त्वाचं आहे. ॲड केलं तर वरती शिफ्ट होईल, सबट्रॅक्ट केलं तर खाली शिफ्ट होईल आणि जर त्याचा वर शिफ्ट झाला तर त्याचा हा पॉईंट इकडे असणार आहे की त्या पॉईंटला त्या ठिकाणी येऊ शकतो. ठीक आहे, अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी त्या तुम्हाला स्वतः कळणं गरजेचं आहे. जर या ग्राफमध्ये एक स्लोप नावाची कन्सेप्ट असते. स्लोप काय असतो तुम्ही समजून घ्या. कुठलाही ग्राफ असेल, समजा आपला या ठिकाणी असा ग्राफ आहे, हा एक्स ॲक्सिस आहे, हे वाय ॲक्सिस आहे आणि एखादी जर लाईन जात असेल तर महत्त्वाचा या लाईनचा स्लोप कसा काढायचा. स्लोप म्हणजे जनरली आपण आपल्या याच्यामध्ये जे पाहतो तो उतार म्हणजे स्लोप असतो. स्लोप जेव्हा आपण पाहत असतो तर सिम्पल आहे. तर पहिलं वाक्य लक्षात ठेवा, कुठलीही स्ट्रेट लाईन असेल तर हे वाक्य लिहून ठेवा. कुठलीही स्ट्रेट लाईन असेल तर स्लोप ऑफ द एव्हरी स्ट्रेट लाईन इज कॉन्स्टंट. म्हणजे समजा जर मी या ठिकाणी अनेक स्ट्रेट लाईन घेत असेल, ठीक आहे, या ठिकाणी समजा ही स्ट्रेट लाईन असेल स्लोप कॉन्स्टंट, ही स्ट्रेट लाईन असेल स्लोप कॉन्स्टंट, ही स्ट्रेट लाईन अशी असेल स्लोप कॉन्स्टंट. म्हणजे कशीही स्ट्रेट लाईन असेल तर प्रत्येक स्ट्रेट लाईनचा स्लोप कसा असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. हे पक्क लक्षात राहू द्या. हे वाक्य महत्त्वाचे साईडला लिहून ठेवा. आता स्लोप कसा काढायचा. आता एखाद्या लाईनचा स्लोप काढतो आपण समजा या पॉईंटपासून या पॉईंटला म्हटलं x1 आणि हा दुसरा पॉईंट घेतला आपण x2 म्हटलं, इकडे घेतला y1 आणि हा दुसरा पॉईंट घेतला आपण y2. मग ह्या दोन पॉईंटला जर आपण या ठिकाणी असं कनेक्ट केलं तर ऑब्वियसली हा जो अँगल थीटा असणार आहे तेवढाच अँगल या ठिकाणी थीटा असतो. ही स्ट्रेट लाईन असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे स्लोप काढणं. मग आता या ठिकाणी स्लोप इक्वल टू लिहिलं, स्लोप इक्वल टू या ठिकाणी काय असणार माहिती आहे का, y2 - y1. म्हणजे याचा चेंज जो झाला आहे, म्हणजे आपला जो ग्राफ जातो, जी लाईन जाते, या लाईनचा y इथं चेंज किती झाला आहे. तर आपण एक पी पॉईंट म्हटला आणि हा क्यू पॉईंट म्हटला, तर P टू क्यू पॉईंटमध्ये y2 - y1 असणार या ठिकाणी. तुम्ही या ठिकाणी लिहिणार y2 - y1 डिवायडेड बाय इकडे आपण काय लिहिणार x2 - x1. या ठिकाणी x2 - x1. म्हणजे लक्षात ठेवा की आपण जेव्हा स्लोप म्हणतो तर स्लोपचा मिनिंग काय असतो की या y ॲक्सिसवर किती क्वांटिटी चेंज होते डिवायडेड बाय x ॲक्सिसवर कशी क्वांटिटी चेंज होते, यांच्या दोघांचा रेशो घेतला. किंवा कधी कधी हा डायरेक्टली तुम्ही y बाय याला डायरेक्टली कधी जर समजा इफ कंडिशन असते, जर समजा काय जर कंडिशन असेल इफ काय y1 = 0 आणि x1 = 0 असतील तर आपण याला y बाय x पण लिहू शकतो. आणि कसं असतं हे लक्षात ठेवा, कधी y2 - y1 म्हणजे फायनल व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू असं घेत असतो. हे फार महत्त्वाचं आहे. आणि या ठिकाणी आपण याला असे लिहू शकतो, स्लोप इक्वल टू ह्या y2 - y1लाच आपल्याला काय लिहिता येतं, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर dy लिहिता येतं आणि यालाच dx लिहिता येतं. म्हणजे स्लोप = dy/dx. आणि तुम्हाला जर कळत असेल, आपण पुढे गेल्यावर पाहणार आहोत, तर या एवढ्याच पार्टला आपण काय म्हणत असतो, डेरिव्हेटिव्ह म्हणत असतो. काय म्हणतो आपण, डेरिव्हेटिव्ह. ओके, याला म्हणतो आपण डेरिव्हेटिव्ह. म्हणजे आपण असंही म्हणू शकतो स्लोप म्हणजे काय, तर स्लोप म्हणजे y क्वांटिटी किती बदलते डिवाइड बाय x क्वांटिटीच्या विथ रिस्पेक्ट टू. म्हणजे x एवढं बदलल्यानंतर y किती बदलतं, x yचा चेंज वरी घेतो आणि x चा चेंज विथ डिवाइडमध्ये घेतो. म्हणजे चेंज इन y विथ रिस्पेक्ट टू x हे आपण या ठिकाणी घेत असतो. म्हणजे स्लोप म्हणजेच एक प्रकारचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय. आणि तुम्ही जर या ठिकाणी लक्षपूर्वक जर दिलं तर या ठिकाणी जर टॅन थीटा काढायचं असेल तर टॅन थीटा = तुम्हाला या अँगलमध्ये टॅन थीटा म्हणजे तर आपण म्हणतो अपोजिट साईड. तर अपोजिट साईड जर पाहिलं तर ही साईड अपोजिट येते. ही साईड म्हणजे किती असणार आहे, ही इथून इथपर्यंत व्हॅल्यू y2 आहे, इथून इथपर्यंत y1 आहे, तर एवढा पोर्शन जो असणार आहे तो असणार आहे y2 - y1. तर y2 - y1 डिवायडेड बाय हा ॲडजस्टंट साईड. ॲडजस्टंट साईड म्हणजे ही घेतो आपण x2 - x1 घ्यावी लागेल ही साईड, आणि मग त्याला असणार आहे x2 - x1. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तर महत्त्वाचं हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं असं आहे की स्लोप इक्वल टू टॅन थीटा इक्वल टू dy/dx. म्हणजे सरळ आपण म्हणू शकतो की स्लोप म्हणजेच टॅन थीटा असतो त्या पॉईंटला, आणि म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ y क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू x क्वांटिटी. म्हणजे हा y विथ रिस्पेक्ट टू x कसा बदलतो हे आपण पाहतो. आता हे झालं या ठिकाणी. आता काय होतं जेव्हा आपण हेच स्लोप आता का शिकायचा, तर जेव्हा स्लोप शिकतो, स्लोप काढणं तुम्हाला कळालं, तुम्ही डायरेक्ट अँगलचा वापर करूनही तुम्ही स्लोप काढू शकता. तुम्ही डायरेक्ट
टॅन थिटालाही स्लोप म्हणू शकता, म्हणजे स्लोपचा y2 - y1 डिवाइड बाय x2 - x1 हीचा वापर करून स्लोप काढू शकता. तर असे तुम्हाला वेज आहेत स्लोप काढण्याचे. पण या स्लोपचं आता महत्त्व काय, तर महत्त्व असं, तर पहिलं वाक्य मी ऑलरेडी सांगितलं की या स्ट्रेट लाईनचा स्लोप कॉन्स्टंट असतो. मग या ठिकाणी आपण स्लोप पाहिला. स्लोपचं महत्त्व असं आहे की जेव्हा आपण एखादा स्लोप काढत असतो, तर मी जर म्हटलं या ठिकाणी, जर आपण या ठिकाणी एखादा जर ग्राफ काढत असताल आणि मी सिम्पल आहे, तर काय असतं, समजा तुम्ही आता 9-10 क्लासमध्ये तुम्ही कुठेतरी शिकलेला आहे. पहा, समजा हा ग्राफ असेल, व्हेलॉसिटी घेण्यापेक्षा आपण डिस्प्लेसमेंट घेऊया. काय ग, डिस्प्लेसमेंट, आणि हा आहे टाईम. आपल्याकडे ग्राफ कोणता, डिस्प्लेसमेंट टाईम ग्राफ आहे. तर डिस्प्लेसमेंट टाईम ग्राफवरती मी याला डिस्प्लेसमेंट म्हटलं, तिथे स्लोप इक्वल टू काय असणार आहे, तर स्लोप इक्वल टू असणार आहे धिस क्वांटिटी डिवाइड बाय धिस क्वांटिटी. ही क्वांटिटी काय, डिस्प्लेसमेंट, मी त्याला ds लिहितो, डिवाइड बाय हा dt म्हणजे dt. मग चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टाईम, यालाच आपण म्हणत असतो व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे जर आपण असा ग्राफ काढतोय, जसं आपण पहिल्यांदा y आणि x घेतो, हे लक्षात ठेवा, y आणि x आपण त्या मॅथमॅटिक्स तिथं घेत असतो. पण ॲक्च्युली जेव्हा फिजिक्समध्ये हे जेव्हा वापरतो स्लोप नावाची कन्सेप्ट, तर त्या ठिकाणी y म्हणजे एक फिजिकल क्वांटिटी असते, जसं की तो y म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे आणि x म्हणजे एक फिजिकल क्वांटिटी असते, जिथं x म्हणजे टाईम आहे. तर या ठिकाणी मग इथं स्लोप म्हणजे आपण धिस क्वांटिटी डिवाइड बाय धिस क्वांटिटी किंवा चेंज इन धिस क्वांटिटी डिवाइड बाय चेंज इन धिस क्वांटिटी आपण त्या ठिकाणी लिहिलं, चेंज इन डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय चेंज इन टाईम. आपण या ठिकाणी पण तेच केलं होतं. आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, तर या ठिकाणी आपण तेच केलं होतं की चेंज इन y डिवाइड बाय चेंज इन x, त्याला स्लोप म्हटलं होतं. आणि याही ठिकाणी आपण तेच करतोय आत्ता की चेंज इन, आपल्याला काय पाहतो आपण, चेंज इन डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय चेंज इन टाईम. आणि चेंज इन डिस्प्लेसमेंट चेंज इन टाईमला व्हेलॉसिटी म्हणतो. म्हणजे जर आपला डिस्प्लेसमेंट टाईम ग्राफ असेल, तिथं स्लोप म्हणजेच व्हेलॉसिटी म्हणजेच काय असतं, टॅन थिटा असतं. म्हणजे आपण जेव्हा 1 डायमेन्शनल मोशन नावाचा टॉपिक पाहूयात, तर त्या टॉपिकमध्ये हा कन्सेप्ट फार महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल की या प्रकारे करावं लागेल. अशाच प्रकारचा एक क्वेश्चन नीटला आला होता की ज्यामध्ये क्वेश्चन होता असा की एक अँगल दिला होता, हा 30 डिग्री v1 व्हेलॉसिटी, हा अँगल दिला होता 60 डिग्री अँगल होता हा, आणि v2 व्हेलॉसिटी, हा होता डिस्प्लेसमेंट आणि टाईमचा ग्राफ. आणि तुम्हाला काय म्हटलं होतं, हे अँगल दिले गेले होते आणि म्हटलं होतं फाइंड द रेशो v1/v2. तर v1/v2 किंवा v2/v1 असं काहीतरी विचारलं होतं. सेम क्वेश्चन होता, फक्त थोडासा अँगल चेंज असतील किंवा v1/v2/v1 किंवा v1/v2 विचारला असेल. तर आपल्याला मग माहिती असायला पाहिजे. जर आपल्याला माहिती असेल की स्लोप म्हणजे काय, तर स्लोप म्हणजे धिस क्वांटिटी चेंज इन y विथ रिस्पेक्ट टू चेंज इन x. मग yच्या ठिकाणी चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाईम, यालाच आपण स्लोप म्हणतो. आणि स्लोपलाच आपण काय म्हणू शकतो, टॅन थिटा म्हणू शकतो. म्हणजे v1 इज इक्वल टू काय, टॅन θ1 डिवाइड बाय टॅन θ2. मग आपल्याला माहिती आहे, आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी व्हॅल्यूज पाहिले होतात. टॅन थिटा किती या ठिकाणी, टॅन पहिल्यासाठी v1साठी जर हा अँगल घेतला 30 डिग्री आहे, टॅन 30 डिग्री डिवाइड बाय टॅन 60 डिग्री. जर टॅन 30 डिग्री जर आपल्याला पाहायचं असेल, तर ऑब्विसली याला आपण लिहू शकतो. टॅन 30ची व्हॅल्यू जर आपण पाहिली, तर मी या व्हॅल्यूज तुम्हाला त्यासाठी सांगितल्यात की लक्षात ठेवावेत तुम्ही, कारण त्या लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला कामाला येतात. तुम्हाला असं दरवेळेस पाहायची गरज पडू नये. तर आपण पाहू शकतो या ठिकाणी. तर टॅन 30ची व्हॅल्यू 1/√3 आहे आणि टॅन 60ची व्हॅल्यू किती आहे, √3. मग आपण जर त्याला जर हे केलं आपण या ठिकाणी, ठेवून देऊ शकतो व्हॅल्यू. आपल्याकडे या ठिकाणी काय व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे, हां, त्या ठिकाणी पुढे आहे आपल्याकडे, हां, तर टॅन 30ची व्हॅल्यू किती असणार आहे आपल्याकडे, 1/√3 आणि टॅन 60ची व्हॅल्यू आहे √3. आणि याच्यामुळे हे √3 डिवाइडमध्ये आलं, तर 1/√3 इंटू √3 म्हणजेच 1/3. तर या ठिकाणी v1/v2ची व्हॅल्यू जी येणार आहे ती येणार आहे आपल्याला v1/v2 इज इक्वल टू किती असणार आपल्याला या ठिकाणी 1/3. तर अशा प्रकारे आपल्याला त्यांचे रेशोज काढता येतात. म्हणजे असं विचारलं जातात. या ठिकाणी जर तुम्हाला हा ॲक्च्युली कन्सेप्ट तुम्हाला माहिती नाही आहे, म्हणजे तुम्हाला 1 डायमेन्शनल मोशन नावाचा टॉपिक जरी माहिती नसेल, तरीही त्या टॉपिकचा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. फक्त तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे की स्लोप कसा काढायचा. म्हणजे स्लोप म्हणजे टॅन थिटा म्हणजेच व्हेलॉसिटी ही माहिती असणं गरजेचं आहे. जर डिस्प्लेसमेंट टाईम ग्राफ असेल, म्हणजे कुठल्याही 2 फिजिकल क्वांटिटीज असतील, तर ह्या फिजिकल क्वांटिटी डिवाइड बाय धिस फिजिकल क्वांटिटी असेल. म्हणजे समजा याचं ही डिवाइड करून ही एक फिजिकल क्वांटिटी बनत असेल, जसं या ठिकाणी डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाईम करून आपल्याला व्हेलॉसिटी मिळतं. मग या ग्राफमध्ये व्हेलॉसिटी म्हणजे स्लोप असणार आहे. किंवा आपण दुसराही ग्राफ सांगू शकतो. आपण असे अनेक ग्राफ बनतात. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही हा ग्राफ पण पाहिला असेल की हा टाईम असेल आणि या ठिकाणी व्हेलॉसिटी असेल. तर या ठिकाणी स्लोप म्हणजे काय असणार आहे, स्लोप इक्वल टू dv/dt असेल.
म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम, आणि यालाच आपण ॲक्सलरेशन म्हणतो. म्हणजे जर सिम्पल आहे की जर काय असेल डिस्प्लेसमेंट टाईम ग्राफ असेल तर स्लोप म्हणजे व्हेलॉसिटी म्हणजे टॅन थिटा असेल, आणि जर आपला व्हेलॉसिटी टाईम ग्राफ असेल तर या ठिकाणी स्लोप म्हणजेच ॲक्सलरेशन म्हणजेच टॅन थिटा तुम्ही असं म्हणू शकता. तर म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कुठेही असो, मी इथेच म्हणत नाही आहे की फिजिक्समध्ये तुम्ही कुठल्याही ठिकाणी जर काय करत असताल, कुठल्याही ठिकाणी तुम्ही कुठेही जा, कुठल्याही दोन क्वांटिटीच्या रेशोवरून जर एखादी फिजिकल क्वांटिटी बनत असेल तर तुम्ही त्याला हे म्हणू शकता. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर आपल्याला माहिती आहे एफ इज इक्वल टू काय असतं, एम ए असतं, आणि जर ए इज इक्वल टू फॉर्म्युला एफ डिवाइड बाय एम असेल, मग आपण यांचा ग्राफ बनवू शकतो. जर तुम्हाला ग्राफ दिलेला आहे कोणाचा, मास आणि फोर्सचा, अशी काही कंडिशन असतात त्याच्यामध्ये मास कंटिन्युअसली चेंज होत जातो, त्यानुसार फोर्स पण चेंज होत जातो. ते पाहूया आपण त्यांचे रिलेशन्स काय असतात डायरेक्टली इन्व्हर्सली, आपण ते नंतर पाहणार नाही आहेत. पण जनरली एखादी बॉडी असेल तर कॉन्स्टंट असतो, पण समजा असं एक रिलेशन आहे, जस्ट मी एक्झाम्पल म्हणून घेतो आहे. तर या ठिकाणी ह्या इथली क्वांटिटी म्हणजे या ठिकाणी स्लोप काय असणार आहे, स्लोप इक्वल टू आपलं माहिती आहे एफ डिवायडेड बाय किंवा डी एफ डिवायडेड बाय डी एम असेल, म्हणजे त्याला ॲक्सलरेशन असेल. तर त्या ठिकाणी आपण तसं म्हणू शकतो. आता ॲक्च्युली असं येत नाही आहे कुठं, पण मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगतो आहे. किंवा आपण भरपूर ठिकाणी असं वर्क डन इज फोर्स इज इक्वल टू पण एक फॉर्म्युला आहे मायनस डी यू बाय डी टी, आणि यामध्ये डी एक्स सॉरी, यामध्ये पण एक ग्राफ आहे की एक्सच्या विथ रिस्पेक्ट टू जर एनर्जी चेंज होत असेल त्यामध्ये तो स्लोप असतो, मायनसमध्ये घेत असतो. आपण ते पुढे पाहूया. तर या ठिकाणी स्लोप म्हणजेच मायनस ऑफ फोर्स असतो. त्या टॉपिकमध्ये जेव्हा आपण जाऊयात तर त्यावेळेस हा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होत राहील. आता फक्त सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही जेव्हा यामध्ये जाणार आहात पुढे, तर हा स्लोप नावाची कन्सेप्ट लक्षात ठेवा, कारण स्लोप नावाची कन्सेप्ट तुम्हाला अनेक फिजिकल क्वांटिटी, अनेक क्वेश्चन सॉल्व्ह करायला मदत करतं, आणि ते स्लोप अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी मला वाटतं की होप तुम्हाला हा स्लोप समजला असेल, स्लोप काय असतो. नंतर हे ग्राफ आपण आत्ताच पाहिले शिफ्ट होतो वेळेस. आता एक निगेटिव्ह स्लोप नावाची कन्सेप्ट आहे. निगेटिव्ह स्लोप म्हणजे काय असतं, समजा जर आपण अशा या ठिकाणी एखादा ग्राफ काढत असताल, आता मी एक व्हॅल्यूज घेतो, समजा आपण या ठिकाणी असताल तर ही व्हॅल्यू 2 आहे. आपण असं पाहूया, चालतं जनरली आपण जरी घेतलं, ही व्हॅल्यू 2 आहे आपल्याकडे, आणि इथली जर व्हॅल्यू आपल्याकडे 6 असेल तर हा ग्राफ असा जातो आहे. तर ही व्हॅल्यू आपण घेतली समजा 1, आणि ही व्हॅल्यू घेतली आपल्याकडे 100. ओके. तर आपण याला काय करणार आहोत, ते आपण याचा स्लोप काढायचा. स्लोप इक्वल टू आपल्याला माहिती आहे, स्लोप इक्वल टू काय असणार आहे, y2 मायनस y1 डिवाइड बाय x2 मायनस x1. तर मग आपल्याला हे करायचं, आपल्याला y2 किती या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही व्हॅल्यू किती, इथून ग्राफ वर जातो तर हा असणार आहे y1, हा असणार आहे y2, हा असणार आहे x1, आणि हा असणार आहे x2. ठीक आहे. तर यानुसार जर व्हॅल्यू ठेवल्या तर y2 मायनस y1, ऑब्व्हियसली 1 घेण्यापेक्षा आपण याला 20 घेतलं तर चालेल. ठीक आहे, जस्ट फॉर कॅल्क्युलेशन. तर काय असणार आहे y2 मायनस y1 म्हणजे काय, 100 मायनस 20 डिवाइड बाय x2 मायनस x1. x2 काय 6 मायनस 2, तर किती येणार आहे, 80 येईल, आणि 6 मायनस 2 असणार आहे 4. यांचं डिव्हिजन केलं तर आपल्याला किती येणार आहे 20 स्लोप आला. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण स्लोप काढला, दॅट स्लोप विल बी पॉझिटिव्ह. पण समजा असंच आपण काय केलं, या ठिकाणी लिहून घेत चाला, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करू नये, मी जे लिहिलं आहे पहिल्यांदा समजून घेत चाला, व्हिडिओ पॉज करा, आणि ज्या गोष्टी तुम्हाला याच्यातल्या महत्त्वाच्या वाटतात या ठिकाणी पहा. सिम्पली हे कॅल्क्युलेशन तुमच्यासाठी फास्ट असेल तर तुम्ही स्किप करू नये, तुम्ही लिहू शकता. असं काही गरज नाही की या स्टेप तुम्ही एक्झॅक्टली लिहाव्यात. ती सवय ठेवा की कुठल्याही कॅल्क्युलेशन स्टेप बाय स्टेप करण्यापेक्षा तुम्हाला जर स्किप मेथडनी जमत असेल, तुम्हाला स्वतःला त्या स्टेप फास्टमध्ये जमत असतील तर त्या मेथडनी करा. मी सर्वसामान्य जनरल विद्यार्थ्यांना समजावं यासाठी मी प्रत्येक स्टेप लिहून दाखवतोय. पण तुम्हाला जर ह्या स्टेप स्किप करायचं असेल तुम्ही लिहून घेतो, ह्या स्टेप स्किप करू नये, लिहून घेत चला. कारण जेवढं तुम्ही स्वतःच्या माइंडला स्किप करणंची सवय लावताल तेवढं तुम्हाला बेनिफिशियल असतं. कारण या स्टेप्सला आपल्याकडे मार्क्स नाही आहेत. आपल्याला MCQ कमीत कमी टाईममध्ये सॉल्व करायचा असतो, आणि कमीत कमी टाईममध्ये जर एखादा क्वेश्चन सॉल्व करायचा असेल तर आपल्याला त्याच्यातल्या कॅल्क्युलेशन्सला कमी करणं गरजेचं आहे, जो की टाईम कमी करेल. तुम्ही ह्या स्टेप शॉर्टकटमध्ये लिहू शकता, आणि इथून पुढच्या माझ्या प्रत्येक कॅल्क्युलेशन तुम्ही शॉर्टकट करू शकता. आणि या छोट्या छोट्या गोष्टी जेवढ्या होत आहेत लेक्चर्समध्ये त्या प्रत्येक गोष्टी तुम्ही स्वतः लिहून घेत चला. तर या ठिकाणी हा ग्राफ पाहिला, तर आपण एक दुसरा ग्राफ पाहूया. तर या ठिकाणी जर दुसरा ग्राफ आपण पाहिला तर या ठिकाणी एक्स ॲक्सिस आहे, या ठिकाणी वाय ॲक्सिस आहे. जर आपला ग्राफ असा येत असेल तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथली जर हा एक पॉईंट घेतला, P1 पॉईंट घेतला, मी समजा एक पॉईंट जर म्हटलं तर ही व्हॅल्यू असणार आहे, आणि स्टार्टिंग इथून झालेली आहे. तर हा P1 पॉईंट त्याची व्हॅल्यू मी समजा 60,
ही 60,20 आपण व्हॅल्यू घेतली आणि जेव्हा इथं येणार आहे ती व्हॅल्यूज, ठीक आहे, तर तेव्हा आपण काय करणार आहोत, जेव्हा या पॉईंटला येईल तर या पॉईंटला आपला क्यू पॉईंट आपण घेतला, इथली व्हॅल्यू जर आपण घेतली ही व्हॅल्यू ऑब्वियसली ही एक्स ॲक्सिस व्हॅल्यू एक्स ॲक्सिसची व्हॅल्यू तर आपण याला 20 घेऊया आणि व्हॅल्यू वाय ॲक्सिसची 20 म्हणजे हा एक्स असेल, हा वाय असेल, हा x1 y1. कारण लक्षात ठेवा ग्राफ इथून येतो आहे, मग ग्राफ जर स्टार्ट इथून होत असेल तर याला इनिशियल पॉईंट म्हणणार आणि याला काय म्हणणार आपण फायनल पॉईंट. मग हा इनिशियल पॉईंट असणार, हा फायनल पॉईंट असणार. तर फायनल पॉईंटला समजा व्हॅल्यूज वाढल्या तर ऑब्वियसली खाली येतोय, तुम्ही जर लक्षपूर्वक पाहिला असेल तर ज्याची एक्स वायची व्हॅल्यू आहे तर या पॉईंटला आपण आलो तर ही वायची व्हॅल्यू पहिली किती होती 60, तर आपण या 60 लिहिली वायची व्हॅल्यू आणि इथं आल्यानंतर वायची व्हॅल्यू कमी होणार आहे तर आपण ती लिहिली समजा 40 लिहिली. ओके, म्हणजे वायची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 40 आली आणि एक्सची व्हॅल्यू आपली वाढते. तुम्ही पाहिलं तर ही एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी 20 आहे आणि पुढे गेल्यानं वायची व्हॅल्यू वाढते, आपण ती लिहिली समजा ऑब्वियसली आपण त्याला 40 करूया, चालतं. म्हणजे वाय इज इक्वल टू किती आलं आपल्याकडे 40 आलं. ओके, मग आता आपल्याला याचा स्लोप काढायचा. स्लोप इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, स्लोप इक्वल टू ऑब्वियसली ही व्हॅल्यू आहे ही x1 x2 असेल आणि ही x1 y1 असेल आणि ही x2 y2 असेल. काय जणांना सांगण्यासाठी लक्षपूर्वक पहा, हे x2 आहे तर ग्राफचा ॲरो इकडं आहे, मग ॲरो म्हणजे ग्राफ असा येतो, ग्राफ असा असेल तर हा इनिशियल पॉईंट हा फायनल पॉईंट असेल. ग्राफ वर जात असला तरी काही फरक पडला नसता, निगेटिव्ह झाला असता नो डाऊट. आपण पाहूया, तर स्लोप इज इक्वल टू आपल्याकडे असणार आहे y2 मायनस y1 डिवाइड बाय x2 मायनस x1. तर y2 या ठिकाणी किती आहे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 40 मायनस y1 किती आपल्याकडे 60 डिवायडेड बाय हे y2 लक्षात डिवाइड बाय x2 मायनस x1. x2 किती आपल्याकडे 40 मायनस x1 किती आपल्याकडे 20. तर यांचं दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर 20 येईल आणि खाली सबट्रॅक्शन किती येणार आहे 20च येणार आहे. लक्षात, मग यानुसार व्हॅल्यू किती येणार आहे 1. त्या ग्राफचा स्लोप किती आला 1. पण ऑब्वियसली याची या ठिकाणची जी व्हॅल्यू येणार आहे या ठिकाणची तर या ठिकाणी जी व्हॅल्यू येणार आहे 40 मायनस 60, तर या ठिकाणी येणार आहे मायनस 20 आणि खाली 40 मायनस 20 गेट का असणार -1. म्हणजे या ठिकाणी स्लोप कसा असणार आहे निगेटिव्ह असणार आहे. म्हणजे सोप्या भाषेत जर तुम्हाला सांगितलं तर तुमचे जेवढे काही ग्राफ्स असतील, एक्स ॲक्सिस असेल आणि हा वाय ॲक्सिस असेल, तर ग्राफ जे असे वर जात असतील किंवा कोणतेही ग्राफ्स असतील, असे ग्राफ्स असतील तर यामधले जे ग्राफ्स असतील हे सगळे पॉझिटिव्ह स्लोपवाले ग्राफ असतात, स्लोप असेल. आणि एखादे ग्राफ जर असे खाली येत असतील, असे येत असतील, कसे येऊ द्या त्याला काही प्रॉब्लेम नाही, तर या ग्राफला काय म्हणतो आपण निगेटिव्ह स्लोपवाले ग्राफ असतील. त्यांचा स्लोप कसा असेल निगेटिव्ह असेल. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पॉझिटिव्ह स्लोप काय असतो, निगेटिव्ह स्लोप काय असतो हे कळणं गरजेचं आहे. आता निगेटिव्ह स्लोप म्हणजे पॉझिटिव्ह स्लोप म्हणजे ही क्वांटिटी वाढते, ही क्वांटिटी वाढत असेल तर या दोन्ही क्वांटिटी एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल असतील. म्हणजे ही क्वांटिटी वाढते त्याबरोबर ही पण क्वांटिटी वाढत असेल तर त्याचा स्लोप पॉझिटिव्ह असतो. पण जेव्हा एक्स वाढत जाईल तेव्हा वाय कमी होत चालले किंवा एक्स जेव्हा कमी होत जाईल तेव्हा वाढत चालले. म्हणजे सोप्या भाषेत हे जे असे ग्राफ असतात तेव्हा एक्स आणि वायचे रिलेशन इन्व्हर्सली असतं. म्हणजे एक्स वाढत जातं तेव्हा वाय कमी होत चाललं आहे किंवा एक्स कमी होईल तेव्हा वाय वाढत चाललं आहे. अशी कंडिशन असेल तर त्यावेळेस स्लोप असतो निगेटिव्ह. आणि जेव्हा एक्स वाढतं वाय पण वाढते आणि एक्स कमी होतं वाय पण कमी होतं त्यावेळेस स्लोप असतो पॉझिटिव्ह स्लोप. लक्षात ठेवा, स्लोप पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह माहिती असणं गरजेचं आहे फार अत्यंत. कारण या ठिकाणी तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन्स ग्राफवरचे जे असतात त्यांच्यामध्ये स्लोप नावाची कन्सेप्ट असते आणि जेव्हा हे स्लोप्स तुम्हाला कळायला लागतात तेव्हाच तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, स्लोपचे अदरवाईज नाही आहे. तर ह्याच्या गोष्टी मी सांगितल्या त्यांना व्यवस्थित लिहून घ्या, फार फार महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला ह्या कन्सेप्ट कळाल्या तर पुढे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. पण मी ज्या प्रकारे समजून सांगतोय त्या प्रकारे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण या टॉपिकमध्ये आपण ग्राफ हे फक्त एक्स आणि वायचा वापर करून सांगतोय, पण ॲक्च्युली जेव्हा आपण यांना फिजिक्समध्ये वापरायचं आहे तर एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, ते एक्स आणि वायच्या ठिकाणी आपल्याला फिजिकल क्वांटिटीज येणार आहेत. जसं की आपण एक्झाम्पल पाहिलं होतं की एक्स आणि वायच्या ठिकाणी व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट आले होते. व्हेलॉसिटी टाईम आला होता, व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट आलं होतं, एनर्जी फोर्स आला होता, टाईम आलं होतं. म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही फिजिकल क्वांटिटी ज्या सगळ्या आपल्या फिजिकल क्वांटिटी असतात व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, टाईम, ॲक्सलरेशन, मास, फोर्स,
करंट, व्होल्टेज असे भरपूर गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी ग्राफवरती दाखवता येतात आणि जे रूल आपण एक्स आणि वायच्या अंडरखाली आपण शिकतोय ते त्यांना लागू होतील पुढे. तर त्यामुळे त्या गोष्टी लक्षात राहू द्या. आता दुसरी गोष्ट आहे स्लोप वाढणे किंवा कमी होणे. स्लोप इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग नावाची एक कन्सेप्ट असते. तर इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंगमध्ये काय गोष्ट असते आपण ते पाहूया. तर समजा आपण या ठिकाणी आहोत, या ठिकाणी समजा हा एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे. तर जर आपण पाहिलं या ठिकाणी तर हा जो स्लोप आहे असा चालला आहे. तर हा स्लोप इन्क्रीज किंवा डिक्रीज, पॉझिटिव्ह निगेटिव्ह तर क्लिअर झालं. स्लोप जर असे असतील, हे वाढतं हे पण वाढतंय तर स्लोप पॉझिटिव्ह, हे कमी व्हायले हे पण कमी व्हायले स्लोप पॉझिटिव्ह. पण हे वाढतंय आणि वाय कमी होतं स्लोप निगेटिव्ह, किंवा एक्स कमी होतं वाय वाढतंय स्लोप निगेटिव्ह. लक्षात ठेवा स्लोप पॉझिटिव्ह निगेटिव्ह असणं मी आता सांगितलं त्या प्रकारे आहे आणि स्लोप इन्क्रीज डिक्रीजिंग ही एक वेगळी कन्सेप्ट आहे. तर स्लोप पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्लिअर करा. आता मी स्लोप इन्क्रीजिंग डिक्रीजिंग सांगतोय. तर स्लोप इन्क्रीजिंग डिक्रीजिंगला स्लोप निगेटिव्ह पॉझिटिव्ह सोबत मिक्स नका करू. मॅक्झिमम विद्यार्थ्यांना मिक्स करतो. लक्षात ठेवा स्लोप पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे काय, मी परत क्लिअर सांगतो. एक्स वाढत असेल वाय पण वाढतं, एक्स कमी व्हायले वाय पण कमी होतं. ॲट दॅट टाईम स्लोप विल बी पॉझिटिव्ह. आणि मी तुम्हाला सांगितलं की जे ग्राफ असेच असतील जनरली. पण जेव्हा एक्स वाढत असेल वाय कमी होतं, जेव्हा एक्स कमी होतं वाय वाढते, तर तेव्हाचे जे स्लोप असतात दॅट स्लोप विल बी निगेटिव्ह स्लोप. म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह स्लोप कळालं, निगेटिव्ह स्लोप कळालं काय असतं. आता मी इन्क्रीजिंग स्लोपकडे जातो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह स्लोपला आणि इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग स्लोपला वेगळं ट्रीट करा. ह्या वेगळ्या गोष्टी आहेत, एकत्र बिलकुल नाही आणायचं. तर या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी स्लोप, आता स्लोप जर काय जणांना कळतो की याचा स्लोप वाढतो कमी होतो. मी पहिल्यांदा सांगतो, पहिल्यांदा जर मी अशी लाईन काढली आणि मी जर विचारलं की याचा स्लोप वाढतो का, तर जनरली तुम्हाला पहिल्या असं वाटतं की अशी सर वर चालला आहे म्हणजे स्लोप वाढत असेल. आणि मी जर या लाईनचं विचारलं की स्लोप वाढतो का कमी होतो, तर तुम्ही सांगणार सर खाली येते म्हणजे स्लोप कमी व्हायला. तर लक्षात ठेवा, मी पहिल्यांदा स्लोप जेव्हा सांगतो तेव्हाच एक वाक्य तुम्हाला सांगितले, तो नोट डाऊन करून घ्या. ते वाक्य फार फार महत्त्वाचं आहे की जर एखादी स्ट्रेट लाईन असेल तर त्याचा स्लोप कॉन्स्टंट असतो. म्हणजे या लाईनचा स्लोप वाढत नाही आहे आणि याही लाईनचा स्लोप वाढत नाही. हां, याचा स्लोप पॉझिटिव्ह आहे, याचा स्लोप निगेटिव्ह आहे मान्य, पण दोघांचा स्लोप कोणाचाही स्लोप वाढत नाही आहे. दोन्ही लाईनचा स्लोप कसा आहे, कॉन्स्टंट. म्हणजे कुठलीही एखादी स्ट्रेट लाईन तुम्हाला दिसत असेल तर त्या स्ट्रेट लाईनचा अर्थ असतो स्लोप कॉन्स्टंट आहे. आणि इथं आपण त्याला स्लोप म्हणतोय, पण त्या स्लोपचा एक मिनिंग असतो. जसं की आपण पाहिलं की या ठिकाणी स्लोप म्हणजे काही ठिकाणी डिस्प्लेसमेंट टाईम ग्राफमध्ये स्लोप म्हणजे व्हेलॉसिटी होतं, व्हेलॉसिटी टाईम ग्राफमध्ये स्लोप म्हणजे ॲक्सेलरेशन होतं. त्या स्लोपला एक मिनिंग असतो. मग तो त्या ती क्वांटिटी कॉन्स्टंट आहे का नाही हे त्या ठिकाणून कळतं. आपण जेव्हा त्या टॉपिकमध्ये जाऊया वन डायमेन्शनल मोशनमध्ये, त्यामध्ये आपण त्याच्याबद्दल डिटेलमध्ये पाहूया. सध्या आपण फक्त स्लोप इन्क्रीज डिक्रीज पाहूया. स्लोप तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह तर कळालेला आहे. तर असा ग्राफ आहे, तर स्लोप वाढतो कमी होतो पाहण्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही स्वतःला या ठिकाणी उभे करून पाहू शकता आणि तुम्ही स्वतः या ठिकाणी उभे आहात असं इमॅजिन करा. तुम्हाला लगेच लक्षात येईल तुम्ही या ठिकाणी कमी घसरणार आणि या ठिकाणी तुम्ही जास्त घसरता. म्हणजे स्लोप तुम्हाला लगेच कळून जाईल की या ठिकाणी स्लोप जास्त आहे आणि या ठिकाणी कमी आहे. म्हणजे हा जो ग्राफ आहे तो कोणता आहे, स्लोप जर आपण पाहिलं स्लोप इन्क्रीजिंगवाला ग्राफ आहे. काय स्लोप या ठिकाणी कसा आहे, इन्क्रीजिंग आहे या ठिकाणी. नेक्स्ट जर मी ग्राफ असा काढत असेल, असा, किंवा याला मी दुसरा ग्राफ काढतो वाटलं तर आपण एक दुसरा ग्राफ घेऊया. तर या ग्राफमध्ये जर आपण असं काढत असाल, तुम्ही एकाच ग्राफमध्ये काढलं तरी असा काही फरक पडत नाही आहे, तुम्ही स्वतःला हे करू शकता. तर असं जर काढत असाल त्या ठिकाणी एक्स आणि या ठिकाणी वाय, तर तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही या ठिकाणी जेव्हा तुम्ही इथं थांबता तर या ठिकाणी तुम्ही स्वतःला थांबताय आणि तुम्ही या ठिकाणी थांबताय. यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की तुम्ही या ठिकाणी असाल तर घसरणार नाहीत, कारण या ठिकाणी अशी हॉरिझॉन्टल लाईन आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तर याला स्लोप नाही आहे. हा असा असता स्लोप निगेटिव्ह असतो, असा असता स्लोप पॉझिटिव्ह असतो, पण ही चक्क हॉरिझॉन्टल लाईन बनलेली आहे. याचा अर्थ इथं स्लोप नाही आहे. आणि कधी हॉरिझॉन्टल लाईन असेल तर कधी एक दुसरं वाक्य महत्त्वाचं लक्षात ठेवा, जर याला हॉरिझॉन्टल लाईन असेल तर याचा स्लोप 0 आहे. स्लोप म्हणजे उतार, याला असा उतार आहे खाली निगेटिव्ह स्लोप, वर गेला पॉझिटिव्ह स्लोप. आणि एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल लाईन असेल तर त्याला काय म्हणतो आपण, 0 स्लोप. ती हॉरिझॉन्टल लाईन असेल त्याचा स्लोप काय असतो, स्लोप असणार आहे 0 असणार आहे. मग या ठिकाणी पाहू शकता हा व्यक्ती इथं हॉरिझॉन्टल लाईन बनते, म्हणजे हा ग्राफ इथून येतोय ना असा हॉरिझॉन्टल लाईन बनते. म्हणजे या ठिकाणचा स्लोप काय आहे, 0. आणि या ठिकाणी पाहिलं तर स्लोप काहीतरी आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही इथून तिकडे जाताय तेव्हा इथं स्लोप आहे आणि इथं स्लोप नाही आहे. म्हणजे स्लोप कसा होता, इथं गेल्यानंतर 0 झाला. म्हणजे या ठिकाणी स्लोप कसा आहे, स्लोप आहे डिक्रीजिंग. राईट, तुम्हाला जे वाटतं ते बरोबर आहे, डिक्रीजिंग. लक्षात, म्हणजे स्लोप या ठिकाणी डिक्रीजिंग आहे. म्हणजे स्लोप डिक्रीजिंग आणि इन्क्रीजिंग गोष्ट कळणं फार फार गरजेचं आहे. तर या ठिकाणी स्लोप डिक्रीजिंग आहे. हा जो स्लोप घेतला होता तो इन्क्रीजिंग होता.
हा जो स्लोप होता त्याचा कॉन्स्टंट होता. तर अजून एक वेगळं पाहूया की तुम्हाला कधी थोडंसं कन्फ्यूज होतं. मी प्रत्येक स्लोपच्या गोष्टी क्लिअर करतोय. पहा हे कधी इन्क्रीजिंग डिक्रीजिंग असणार. तुम्ही ही जर लाईन अशी काढत असेल तर ऑब्व्हियसली याचा स्लोप निगेटिव्ह आहे, ही गोष्ट क्लिअर आहे. याचा स्लोप निगेटिव्ह आहे ही गोष्ट क्लिअर आहे. पण इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग पाहायचं असेल तर आपण या ठिकाणी ग्राफ असा जो काढला आहे तुम्ही या ठिकाणी स्वतःला उभं करून पाहू शकता आणि या ठिकाणी स्वतःला उभं करून पाहू शकता. तुम्हाला लगेच लक्षात येईल की या ठिकाणी तुम्ही घसरणार नाही आहेत. वर आहात म्हणजे घसरत असं नाही आणि या ठिकाणी घसरणार म्हणजे तुम्ही जर या अशा पाथने तुमचा ग्राफ असेल. हे माणसाच्या डायग्राम नका काढू, हे तुम्हाला मी समजून सांगण्यासाठी देतोय. हां तुम्हाला म्हणजे जनरली ॲक्च्युली असं माणूस काढलं तर हे चुकीचं असतं कन्सेप्च्युअली, पण मी तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय की इथं तुम्ही स्वतःला उभा केलं आणि तुम्ही इथं तुम्ही घसरणार नाहीत. पण जेव्हा तुम्ही इथं असाल तुम्हाला जास्त घसरला जाईल. तर या ठिकाणी स्लोप कसा आहे, इन्क्रीजिंग आहे. हा जर ग्राफ असा स्ट्रेट लाईनमध्ये असता त्याचा स्लोप काय असता, कॉन्स्टंट काहीतरी असेल पण तो वाढत नाही आहे किंवा कमी होत नाही आहे. आणि जर हा ग्राफ असा असता तुम्हाला लगेच कळेल. तुम्ही या ठिकाणी थांबलात तरी तर या ठिकाणी थांबल्यानंतर आपल्याला कळेल इथं स्लोप जास्त आहे आणि इकडे गेल्यानंतर हॉरिझॉन्टल लाईन बनते आणि हॉरिझॉन्टल लाईनचा स्लोप 0 असतो. म्हणजे स्लोप इथं जास्त इकडे कमी, म्हणजे या लाईनचा स्लोप डिक्रीजिंग आहे. हा सगळ्यांचा स्लोप निगेटिव्ह आहे हे मान्य आहे, आलं लक्षात. तर या गोष्टी तुम्हाला स्लोपबद्दल माहिती असणं गरजेच्या आहेत. जितक्या तुम्हाला या गोष्टी क्लिअर होतील तेवढं तुम्हाला बेनिफिशियल असेल. कारण हा फिक्स लक्षात ठेवा की ग्राफचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये येणार आहेत आणि ज्या ठिकाणी तुम्हाला ग्राफ वापरायचे असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ग्राफच्या स्लोपबद्दल माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. ते जर तुम्हाला माहिती नसेल तर मग प्रत्येक टॉपिकमध्ये ग्राफ्स येतात. तुम्हाला ज्या ठिकाणी फॉर्म्युले बनतात त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही एक स्वतःचा एक वेगळा ग्राफ बनवू शकता. आणि जर ग्राफवरती क्वेश्चन आले आणि त्यांना समजून घ्यायचं असेल तर हे नॉलेज माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला अनेक गोष्टी कळणार नाहीत. तर हे ग्राफ्स तेच आहेत. जर आता वायच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल असेल त्यांचे ग्राफ्स आहेत हे वेगवेगळे. या ग्राफचे इक्वेशन्स आहेत, तुम्ही लक्षात जरी ठेवली तरी चालतं. म्हणजे आपण असं जर म्हटलं या ठिकाणी mx + c वाला किंवा y = आपल्याला y² = kx साठी ग्राफ आहे. हा ग्राफ जास्त आपल्याला येत नाही, हा पण जास्त येत नाही. हा ग्राफ येऊ शकतो. या ठिकाणी त्याला जर मी उलटं लिहिलं, याला असं लिहिलं तरी काही फरक पडत नाही. किंवा y डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x² असेल तर त्यासाठी हा ग्राफ महत्त्वाचा आहे. तुम्ही हे जरी नाही लिहिलं या ठिकाणी तरी काही प्रॉब्लेम नाही. तर या ठिकाणी जी yची व्हॅल्यू आहे ती कशी आहे, y डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x² प्रोपोर्शनल आहे. मग त्याच्यानुसार हा ग्राफ असेल. कारण जेव्हा x निगेटिव्ह जरी असेल तरीही y पॉझिटिव्ह असतो. तुम्ही व्हॅल्यू टून पुट करू शकता. पण हे कॉन्स्टंट लक्षात. आणि या ठिकाणी जर प्रोपोर्शनॅलिटी केला असाल तर y समजा सम k × x² घेऊ शकता. हा k वेगळा, हे फॉर्म्युला नाही लिहिला तरी तुम्ही चालेल, काही गरज नाही. तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे y आणि x मध्ये जर डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन असतं म्हणजे y डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x असतं तर ग्राफ असा स्ट्रेट आला असता. पण y डायरेक्टली प्रोपोर्शनल टू या ठिकाणी काय आहे, x² आहे. त्यावेळेस ग्राफ असा या ठिकाणी वरती जातो. आणि हे नेचर ऑफ ग्राफ कळणं गरजेचं आहे त्या दोन क्वांटिटीमधल्या रिलेशननुसार. कारण हे तुम्हाला पुढे येतं आणि जेव्हा तुम्हाला ते पुढे येतं तेव्हा कळावं म्हणून आज म्हणजे या वायच्या ठिकाणी काहीतरी असेल, या एक्सच्या ठिकाणी काहीतरी एक फिजिकल क्वांटिटी असेल आणि त्या वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी आपल्याला वेगवेगळा मिनिंग देऊन जातात आणि त्या ठिकाणी मिनिंग समजायचं असेल तर बेसिकली तुम्हाला हे ग्राफ्स येणं गरजेचं आहे. लक्षात ते ग्राफ्स आहेत ज्या ठिकाणी तुम्ही ग्राफ्सला एकदा पाहू शकता. असे काही वेगळे नाही आहेत. हे इक्वेशन्स आपण नंतर पाहूया. हा एक ग्राफ महत्त्वाचा आहे. जर समजा y डिरेक्टली प्रोपोर्शनल टू x असेल तर आपण त्याचा ग्राफ असा स्ट्रेट लाईनमध्ये घेतो. पण y जर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू x असेल तर मॅक्झिमम विद्यार्थ्यांना वाटतं की तो ग्राफ असा स्ट्रेट खाली येईल. तर असा ग्राफ येत नाही. जर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन असेल तर ग्राफ अशा प्रकारे स्मूथमध्ये येतो. आणि लक्षात ठेवा हा ग्राफ इकडंही टच होत नाही x ॲक्सिसला आणि इकडंही y ॲक्सिसला टच होत नाही. त्याची रिझन आहे तुम्ही एक्सची व्हॅल्यू वाढवत गेलात, ती व्हॅल्यू इन्फिनिटी केली तेव्हा कुठं y काय येतं, जेव्हा x =∞ केलं तर 1/∞ आलं तेव्हा तुम्हाला y =0 येईल. म्हणजे हा y जेव्हा हा ग्राफ टच होणार आहे या इथे तर टच कुठं होऊ शकतो, तो इन्फिनिटीला जाऊनच होऊ शकतो. आणि इकडे पण तुम्ही जेव्हा याला जर उलटं जरी लिहिलं तुम्ही /x किंवा x इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू y म्हटलं चालतं, तुम्ही असं म्हटलं तरी. हा जर फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड आहे पण मॅथमॅटिकली म्हणू शकतो आपण. तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल y असेल तर y जेव्हा इन्फिनिटी असेल तेव्हा तुमचा x 0 होणार आहे. म्हणजे हा जो ग्राफ आहे स्मूथ करो इन्व्हर्सलीसाठी म्हणजे डायरेक्टलीसाठी असा स्ट्रेट असेल आणि इन्व्हर्सलीसाठी असा स्ट्रेट असं इमॅजिन करू नका. तर इन्व्हर्सलीसाठी तो असा कर्व असेल हे पक्क लक्षात ठेवा. हे ग्राफ्स लिहिणं गरजेचं आहे. वाटलं तर मी थोडक्यात तुम्हाला ग्राफ एक काढून दाखवतो. जे ग्राफ्स असतील आपल्याला असे ग्राफ जर लिहिले तर हा जो ग्राफ आहे तर हा ग्राफ आहे y डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x² साठी. हा स्ट्रेट लाईन असेल तर y
डायरेक्टली प्रोपोर्शनल टू यक्स असेल आणि असा कर्व ग्राफ असेल वाय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एक्स असेल. तर अशा प्रकारे तुम्हाला हे काही स्टँडर्ड ग्राफ्स आहेत, त्या ग्राफचं अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. आणि हे जर तुम्हाला असेल तर पुढे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार. हा सर्कलचा हे सर्कलचा ग्राफ आहे, तर याची इक्वेशन आहे हे लक्षात ठेवा. फार कमी ठिकाणी उपयोगाला येतं, पण येतं ते इक्वेशन. इलिप्सचं इक्वेशन पण काही ठिकाणी यूज होतं. हे इक्वेशन माहिती असणं गरजेचं. हां, आता पहिला आपण ग्राफ पाहिला होता वाय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एक्सचा. तर वाय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एक्स त्या अशा प्रकारे होता. तर त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर ग्राफ दोन्हीकडे कुठेही टच नव्हता. पण जेव्हा वाय हे इक्वेशन आहे, तर आपण जेव्हा लिहितो की वाय डिरेक्टली प्रोपोर्शनल टू किंवा वाय इक्वल टू आपण लिहिलं ई टू द पॉवर -kx असेल, म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. तर त्यावेळेस मात्र ग्राफ स्टार्ट होतो वेळेस 0 पासून स्टार्ट होत असतो. म्हणजे आपलं x इज इक्वल टू आपण 0 ठेवू शकतो. x इज इक्वल टू 0 ठेवलं तेव्हा y इज इक्वल टू आपल्याला जी व्हॅल्यू मिळते काहीतरी, आणि त्या व्हॅल्यूपासून ग्राफ सुरू होतो. या ठिकाणी ग्राफ टच होतो, म्हणजे एक्सपोनेन्शियल ग्राफला स्टार्टिंग पॉईंट 0 पासून सुरू होऊ शकतो, म्हणजे टच होतो. पण हे वायवाला हा ग्राफ त्या ठिकाणी टच होणार नाही आहे, तर तुम्ही लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. बाकी साईन फंक्शनवाला ग्राफ आहे. तर साईनच्या व्हॅल्यू कशी आपली जेव्हा अँगल 0 असेल, आपल्याला माहिती आहे साईन 0ची व्हॅल्यू 0, साईन 90ची व्हॅल्यू असणार 1, साईन 180ची व्हॅल्यू परत 0, साईन याची 270ची व्हॅल्यू -1, साईन 360ची व्हॅल्यू 1. मग ह्या सगळ्या व्हॅल्यू जेव्हा आपण जोडतो तेव्हा अशा प्रकारचा ग्राफ येतो सायनोसॉइडल ग्राफ. हा ग्राफ पण फार महत्त्वाचा आहे. AC सर्किट, सिम्पल हार्मोनिक मोशन, सर्क्युलर मोशन, नंतर आपल्याकडे वेव्ज, त्यामध्ये हा फार महत्त्वाचा ग्राफ आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर त्या ठिकाणी जर वायचं रिलेशन असेल वाय इज इक्वल टू साईन एक्स किंवा वाय इज इक्वल टू साईन थीटासाठी तुम्ही हा ग्राफ यूज करू शकता. तर वाय इज इक्वल टू साईन एक्स किंवा वाय इज इक्वल टू साईन थीटा, ते यासाठी फार महत्त्वाचा ग्राफ आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. याच्यावरती क्वेश्चन येण्याची शक्यता जास्त असते, म्हणून लक्षात अवघड काही नाही आहे यामध्ये की साईन 0ची व्हॅल्यू 0, 1ची व्हॅल्यू 1 त्या ठिकाणी. आणि कॉसचा जरी ग्राफ काढला तर यामध्ये काहीच नाही. आपल्याला माहिती जेव्हा अँगल 0 असतं या ठिकाणी आपण थीटा घेतलेला, या ठिकाणी वायची व्हॅल्यू घेतलेली आहे. मग आपला थीटा जेव्हा 0 असेल तेव्हा कॉसचा ग्राफ आहे, हा कोसाईनचा ग्राफ आहे, म्हणजे कॉसचा ग्राफ आहे. जेव्हा आपल्या थीटाची व्हॅल्यू 0 असते तेव्हा कॉस 1 असतो. म्हणजे जेव्हा थीटा 0 असेल, हा थीटा आहे 0 असेल, तेव्हा कॉसची व्हॅल्यू 1 येणार आहे. मग ग्राफ इथून सुरू होतो आणि त्याच्या व्हॅल्यू जर पुट करत गेलात तर एक्झॅक्ट तुम्हाला असा ग्राफ मिळतो. सध्या हे नेचर तेवढं पहा, जेव्हा याच्या टॉपिकमध्ये यूज करायची वेळ येईल तेव्हा आपण त्याला फार डिटेलमध्ये त्या ठिकाणी पाहूयात. तर या ठिकाणी आपल्या ग्राफचा स्लोप मी तुम्हाला सांगितलेला आहे. एरिया ऑफ द ग्राफ आहे एक कन्सेप्ट. तर आपण एरिया ऑफ द ग्राफ पाहूया. तर एरिया ऑफ द ग्राफ नावाची एक कन्सेप्ट असते. म्हणजे समजा आपल्याकडे एखादा ग्राफ असेल, या ठिकाणी एक्स ॲक्सिस आहे, या ठिकाणी वाय ॲक्सिस आहे, आणि समजा आपला ग्राफ असा असेल, एरिया समजा हे ग्राफ असा असेल, त्या ग्राफच्या अंडरचा जो एरिया आहे हा एरियाला एक मिनिंग असतो. तर एरिया आपण कसं काढणार, एरिया इक्वल टू दिस फॅक्टर मल्टिप्लाय बाय, म्हणजे बेस इंटू आपण हे घेतो विड्थ इंटू ब्रेथ, म्हणजे याच्यात या दोन्ही साईडचं जास्त दोन साईडचं मल्टिप्लिकेशन असतं. मग ही साईड म्हणजे आपण एक्स मानली, ही साईड म्हणजे वाय मानली, म्हणजे ह्या दोन क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन घेतलं, म्हणजे एक्सवर आणि वायच्या मल्टिप्लिकेशन घेतलं तर आपला काहीतरी एक मिळत असतं आणि त्याला आपण एरिया म्हणत असतो. मग या ठिकाणी काय होतं माहिती आहे की जेव्हा एरिया काढत असतो तेव्हा हा फॉर्म्युला असेल, जर अशा प्रकारचा एरिया असेल तर हा एक्स आणि वायच्या ठिकाणी एक वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी येतात. पण जर समजा असा ट्रायंगल असेल आपल्याकडे, समजा असा ट्रायंगल असा एरिया असेल आणि हे वाय असेल आणि हे एक्स असेल, तर याच्या ठिकाणी जर काढायचं तर ही साईड एक्स मानतो, ही साईड वाय मानली, तर या ठिकाणी एरिया इक्वल टू आपण हा ट्रायंगल असल्यामुळे 1/2 बेस एक्स इंटू वाय. तर आपण अशा प्रकारे काढणार. म्हणजे असं असेल तर तुम्ही एरिया एक्स इंटू वाय घेऊ शकता, असं असेल तर 1/2 घ्यावं लागतं. ट्रायंगलमध्ये आपण एरिया काढलेले आहेत 9th 10th तर त्यावेळेस आपण ते पाहतो लक्षात. तर या ठिकाणी महत्त्वाचं असं आहे की हा जो एरिया काढतो एरियाला एक मिनिंग आहे. जसं आपण पाहिलं होतं स्लोपमध्ये, तर स्लोपमध्ये तुम्हाला लक्षात असेल तर स्लोप इज इक्वल टू वाय, आपण या ठिकाणी काय केलं होतं, स्लोप इक्वल टू वाय बाय एक्स घेतलं होतं, आणि एरिया इक्वल टू काय घेतोय आपण, एक्स इंटू वाय घेतो. म्हणजे या क्वांटिटीचं आणि या क्वांटिटीचं डिव्हिजन घेतलं तर त्याला स्लोप म्हणतो, आणि या क्वांटिटीचं आणि इकडच्या क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन करत असाल तर एरिया म्हणतो. मग त्या एरियाला एक मिनिंग असतो. म्हणजे जर समजा आपल्याकडे क्वेश्चन असा असेल की समजा मी एक सिच्युएशन क्रिएट करतो, या ठिकाणी फोर्स असेल, ॲक्सलरेशन असेल, आणि या ठिकाणी मास असेल, आणि आपण यांचा ग्राफ काढत असताल, समजा असा ग्राफ असेल, त्या ग्राफमध्ये एरिया बरोबर काय असणार आहे, एरिया इक्वल टू हे काय आहे, ही साईड मास आहे एम आणि ही साईड काय एरिया.
मग आपल्याला माहिती आहे मास इंटू एरियालाच आपण फोर्स म्हणजे मास इंटू ॲक्सलरेशन, ही साईड मास आहे मास आणि मल्टिप्लाय बाय दिस साईड म्हणजे एरियाला, तर एरिया इज इक्वल टू या साईडचं मल्टिप्लिकेशन या साईडचं मल्टिप्लिकेशन मास इंटू ॲक्सलरेशन असेल. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून आपला फोर्स मिळतो, म्हणजे या ग्राफमध्ये एरियाचा मिनिंग फोर्स आहे. लक्षात. किंवा आपण जर दुसरा एखादा ग्राफ घेतला आपण या ठिकाणी, समजा आपण असा ग्राफ घेतला फॉर एक्झाम्पल वेलॉसिटी टाईमचा ग्राफ घेतला आणि वेलॉसिटी टाईम ग्राफमध्ये आपण एरिया काढतो, तर एरिया इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे, एरिया इज इक्वल टू काय असणार आहे आपल्याला, ही दिस मल्टिप्लाय बाय दिस. स्लोप म्हणजे वाय बाय एक्स घेतो आणि एरिया म्हटलं की वाय इंटू एक्स घेतो, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर वेलॉसिटी इंटू टाईम. मग आपल्याला माहिती आहे वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाईम असतं आणि हा टाईम इकडे गेला तर व्हेलॉसिटी इंटू टाईम इज इक्वल टू काय असणार आपल्याकडे डिस्प्लेसमेंट, त्याला शॉर्टमध्ये आपण DS लिहूया. तर मग व्हेलॉसिटी इंटू टाईमलाच काय लिहितं तर डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्प्लेसमेंट. म्हणजे जर आपल्याकडे व्हेलॉसिटी टाईम ग्राफ असेल तर त्यामध्ये एरिया म्हणजेच डिस्प्लेसमेंट असतं. तर अशा गोष्टी पुढे भरपूर आहेत, हे फक्त एक सॅम्पल एक्झाम्पल मी दाखवतो. असे अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्या त्यामध्ये डिटेलमध्ये पाहायच्या आहेत आणि जेव्हा त्या गोष्टी आपण डिटेलमध्ये पाहतो तेव्हा या गोष्टी आपल्याला कळतात आणि जेव्हा या गोष्टी आपल्या एकदा कळाल्या की मग पुढे अडचण येत नाही. म्हणजे तुम्हाला डायरेक्टली असं दिलं जातं की व्हेलॉसिटी टाईम ग्राफ दिला जातो, फाइंड आउट डिस्प्लेसमेंट म्हटलं जातं. मग आपण सरळ त्या व्हेलॉसिटी टाईम ग्राफचा जर डिस्प्लेसमेंट काढायला सांगितलं असेल तर सरळ काढायचं या ग्राफचा एरिया काढायचा आणि एरिया म्हणजे डिस्प्लेसमेंट असतं. म्हणजे जर आणि समजा असं असू शकतं कधी कधी, समजा असं असेल या ठिकाणी असं असेल तर ही समजा साईड काय टाईम आहे आणि ही वेलॉसिटी आहे, तर या ठिकाणी एरिया इक्वल टू हा ट्रायंगल असल्यामुळे 1/2 बेस किती आहे आणि हे वेलॉसिटी इंटू टाईम घेऊ शकतो, वेलॉसिटी इंटू टाईम म्हणजे 1/2 वेलॉसिटी इंटू टाईम आणि यालाच काय म्हणू शकतो आपण डिस्प्लेसमेंट म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचं असेल. आता एक्झॅक्ट जर व्हॅल्यूज जर घेतले आपण तर समजा तुम्हाला विचारलं आहे की समजा आपल्याला या ठिकाणी तुम्हाला विचारलं की या ठिकाणी समजा दिलं आहे असा टाईम हा 10 दिला आहे आणि ही जी वेलॉसिटी आहे ती दिली समजा 50. ओके. आणि तुम्हाला विचारलं की फाइंड द डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू आपला फॉर्म्युला आहे किंवा एरिया डिस्प्लेसमेंट काढायला सांगितले, तुम्हाला विचारलं असेल फाइंड डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू, मग आपण एरिया काढायचा. तर एरिया इज इक्वल टू काय असणार आहे आपल्याला, तर एरिया इज इक्वल टू 1/2 ट्रायंगल असल्यामुळे 1/2 बेस किती आहे 10 इंटू हाईट किती त्याची 50. लक्षात. तर या ठिकाणी 50 लिहिलं, यांचं कॅल्क्युलेशन केलं तर 5 आणि यांचं मल्टिप्लिकेशन केलं 250 म्हणजे एरिया किती आला 250 आणि हा एरिया म्हणजे ज्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट असेल म्हणजे सरळ आपलं डिस्प्लेसमेंट आलं 250. म्हणजे त्यांनी काढायला सांगितला होता डिस्प्लेसमेंट, आपण तिथला एरिया काढला आणि तो एरिया म्हणजेच या ग्राफमध्ये डिस्प्लेसमेंट. पण लक्षात ठेवा इथं व्हेलॉसिटी आणि इथं टाईम असणं गरजेचं आहे, तर आणि तरच हे शक्य आहे, नाहीतर नाही आहे. चालतं. तर या ठिकाणी आपण गोष्टी पाहिल्या फार महत्त्वाच्या होत्या. राहिला तर डिफरन्शिएशन, यालाच डेरिव्हेटिव्ह पण म्हटलं जातं. हा डेरिव्हेटिव्ह फार मोठा कन्सेप्ट आहे. मॅथमॅटिक्समध्ये फार डिटेलमध्ये अनेक कॉम्प्लिकेटेड डेरिव्हेटिव्ज आहेत, पण आपल्या फिजिक्समध्ये काही मोजके डेरिव्हेटिव्ह आपल्या कामाला येतात आणि तेवढे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिलं x⁴n असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो n इंटू x⁻n-1. म्हणजे फॉर एक्झाम्पल x⁴n असेल तर हा पॉवर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो कोणाचा x⁴n चा ऑब्व्हियसली विथ रिस्पेक्ट टू एक्सच घ्यावा लागेल. डेरिव्हेटिव्ह काय विथ रिस्पेक्ट टू एक्सच घ्यावा लागेल. म्हणजे याचा कोणाची विथ रिस्पेक्ट टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेत असताल तर आता एक्सचा जो पॉवर आहे तो पॉवर मल्टिप्लायमध्ये येणार. पॉवर जो होता 1 होता n होता तर n मल्टिप्लायमध्ये आला आणि एकनं पॉवर कमी होणार. म्हणजे जर आपण x⁴ डेरिव्हेटिव्ह घेतला, याला डेरिव्हेटिव्हला असेल dy/dx जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर त्या डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे की आपल्याला माहिती आहे याचा पॉवर जो असणार तो मल्टिप्लायमध्ये येईल. तर 7 मल्टिप्लायमध्ये आलं x⁴ आणि एकनं पॉवर कमी म्हणजे 6. म्हणजे x⁴ डेरिव्हेटिव्ह घेतला आपण तर काय असणार आहे 7x⁴ असेल. किंवा याच ठिकाणी जर आपण x⁴ घेतलं त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर हा 2 मल्टिप्लायमध्ये येणार म्हणजे dy/dx घेतलं. विथ रिस्पेक्ट टू एक्सच घ्या. कुठल्याही क्वांटिटीचा चेंज कुठल्या तरी डिपेंडंट असेल तरच घेऊ शकतो, अदरवाईज घेता येत नाही आहे. तर x⁴ काय विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर हा 2 मल्टिप्लायमध्ये आला आणि x⁴ होता एकनं कमी झाला म्हणजे 1 राहिला. आणि जर काय असेल एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला dy/x तर या ठिकाणी काय असतं की याचा x⁴ काही नव्हता म्हणजे x⁴ किती होता काहीही नव्हता एक्सचा पॉवर म्हणजे इथं 1 होता, मग तो 1 मध्ये येईल आणि x⁴ एकनं कमी झाला म्हणजे 1 - 1 तर 1 इंटू x⁴ आणि कुठल्याही संख्येचा पॉवर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू असते 1. म्हणजे तुम्ही असा एक भला मोठा नंबर जरी लिहिला एवढा आणि त्याच्यावरती जर पॉवर तुम्ही काय देत असाल 0 देत असाल त्याची व्हॅल्यू इक्वल टू 1 असते. मग x⁴ 0ची व्हॅल्यू 1 म्हणजे 1 × 1 म्हणजे
एक्स बाय डी एक्स याची व्हॅल्यू 1. आता काही जणांना असं वाटतं सर डी एक्स कॅन्सल 1, इट विल नॉट बी करेक्ट. हां असं म्हटलं तर काही नुकसान काय होणार नाही, पण ही चुकीची मेथड आहे. तर डेरिव्हेटिव्ह असं येणार आहे. तुम्हाला कुठल्याही याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढता येणं गरजेचं आहे. किंवा आपण एक एक्झाम्पल जरी पाहिलं छोटंसं, तर मी x⁻⁻ -6 जर घेतलं, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला आपण dy/dx काढला, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढणार -6 मल्टिप्लायमध्ये येईल आणि x⁻ हे -6 आणि याचा पॉवर 1 परत -1, तर -6 × x⁻ हे -6 -1 तर -7 होईल. त्या छोट्या छोट्या गोष्टी ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हे क्लिअर आहे. तर या गोष्टी तुम्हाला झाल्या असतील. छोटे छोटे एक्झाम्पल घ्या, तेवढेच करा. जास्त मॅथमॅटिकली जाण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका, कारण ज्यांचं जी आहे त्यांना ऑलरेडी मॅथमॅटिक्समध्ये तेवढ्या डिटेलमध्ये होतं आणि ज्यांचं नीट आहे त्यांना तेवढ्या डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. हे एवढे डेरिव्हेटिव्ह जरी तुम्हाला माहिती असले तरी सफिशियंट आहेत. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं, या ठिकाणी आपल्याकडे काय आहे, तर या ठिकाणी आपल्याकडे आहे साइन थिटा. साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉसचा डेरिव्हेटिव्ह असतो -sin. e⁻x चा डेरिव्हेटिव्ह असतो e⁻x. पण याचा एक प्रकार समजा dy/dx असेल आणि e⁻x असेल, तर त्या डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर e⁻xच राहतं. पण याच्यात थोडंसं काय, समजा इथं जर समजा 5x असेल, समजा मी एक एक्झाम्पल घेतो, dy/dx e⁻ समजा 10x लिहिलं मी, तर इक्वल टू काय असणार, e⁻10x जशाला तसं राहील, काहीच फरक नाही. पण हा x सोबत मल्टिप्लायमध्ये असला फॅक्टर इकडे येतो आणि तो 10 मल्टिप्लायमध्ये येईल. हां, जर फक्त e⁻x असतं तर e⁻x आला असता, पण e⁻10x असल्यामुळं 10 इथं राहणार आणि परत 10 मल्टिप्लायमध्ये. किंवा असं जर असतं e⁻-2x/dx, त्याचा कर्स काय आला असता, e⁻-2x e⁻-2x ॲज इट इज. पण ह्या 2xचा परत आपण डेरिव्हेटिव्ह घेतो, 2xचा डेरिव्हेटिव्ह -2 या ठिकाणी परत मल्टिप्लायमध्ये येतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला कळणं गरजेचं आहे. नोट डाऊन करत चला, लिहून घेत चला. जेवढ्या या गोष्टी तुम्हाला माहिती होतील तेवढ्या तुमच्यासाठी त्या कामाला असतील. नंतर log ऑफ x³ डेरिव्हेटिव्ह असेल 1/x आणि कुठलाही कॉन्स्टंट असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, 0. तर जेव्हा आपले पुढे प्रॉब्लेम्स असतात तेव्हा मी तुम्हाला त्याच्याबद्दल डिटेलमध्ये जाऊया, कारण या ठिकाणी फक्त या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या माहिती असणं अत्यंत गरजेच्या आहेत. त्या जर माहिती नसतील तर तुम्हाला पुढे काहीही करता येत नाही. आता याच्यामध्ये डेरिव्हेटिव्हमध्ये पण एक मॅक्झिमा आणि मिनिमा नावाची कन्सेप्ट असते. मॅक्झिमा म्हणजे लक्षात ठेवा की हा जो ग्राफ आहे, या ठिकाणी ग्राफ असा वर जाऊन परत खाली येऊन असा येतो आहे, तर या ठिकाणी त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू, याला मॅक्झिमा म्हणतो. आणि हा जो आणि या ठिकाणची जी व्हॅल्यू त्याला मिनिमा म्हणतो. मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त व्हॅल्यू आणि मिनिमम म्हणजे कमीत कमी व्हॅल्यू. म्हणजे जेव्हा मॅक्झिमा असेल किंवा मिनिमम असेल तर त्या टायमाला त्या ठिकाणचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. किंवा तुम्हाला जर पाहिलं असेल तर त्याला डेरिव्हेटिव्ह 0 म्हणा, त्याचा टॅन थिटा 0 म्हणा किंवा स्लोप 0 म्हणा. तुम्ही या ठिकाणी स्लोप जरी लिहिलं तरी चालतं. आणि तुम्हाला लगेच कळेल की या ठिकाणी हा जो मॅक्झिमा आहे तर या पॉईंटला मॅक्झिमा आणि या पॉईंटला असं हॉरिझॉन्टल बनतं आहे. म्हणजे जर आपण नुसता जरी ग्राफ काढला, मी या ठिकाणी ग्राफ सांगते, जर मी असा ग्राफ काढत असेल तर हा एक पॉईंट घेतला तर या पॉईंटला असा असणार आहे स्लोप. म्हणजे या पॉईंटला स्लोप नाही आहे, याचा स्लोप 0 आहे. स्लोप 0 म्हणजे टॅन थिटा 0 म्हणजेच डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजे मॅक्झिमाला डेरिव्हेटिव्ह 0 असतो. किंवा हेच जर समजा आपल्या अशा ठिकाणी, तर या ठिकाणी येत असेल अशा प्रकारे जर असेल तरी हा जो पॉईंट आहे मिनिमा, सगळ्यात कमीत कमीवाला पॉईंट, तर या पॉईंटचाही स्लोप 0 असतो. म्हणजे तुम्ही मॅक्झिमा असेल किंवा मिनिमम असेल तर हे काढायचे तुम्हाला मॅथमॅटिकली भरपूर क्वेश्चन्स येतात. तर त्या क्वेश्चन्समध्ये मॅक्झिमा आणि मिनिमा काढण्यासाठी तुम्ही त्यांचा स्लोप डेरिव्हेटिव्ह 0 घेऊ शकता. तुम्ही पाहता या ठिकाणी स्लोप 0 आहे. हा फायदा आहे स्लोपचा. आपण स्लोप पाहतो म्हणजे स्लोप म्हणजेच एक प्रकारचा डेरिव्हेटिव्ह पण आहे. स्लोप म्हणजेच टॅन थिटा आहे आणि स्लोपमध्ये मॅक्झिमा मिनिमाला तो स्लोप काय असतो, 0 असतो. आणि काही गोष्टी आहेत या तुम्हाला माहिती असणं, मॅक्झिमाला स्लोप कसा असतो, पॉझिटिव्ह असतो आणि जस्ट आफ्टर द मॅक्झिमा स्लोप काय बनतो, निगेटिव्ह. म्हणजे जर पाहिलं तुम्ही या ठिकाणी ग्राफमध्ये तर हा ग्राफ असा जातो आहे. त्या मॅक्झिमाला स्लोप पॉझिटिव्ह म्हणजे वाढतो आहे, पण मॅक्झिमाच्या नंतर स्लोप खाली होते. मी तुम्हाला सांगितलं होतं, असं वर जात असेल तर स्लोप पॉझिटिव्ह असणार आणि खाली येत असेल तर स्लोप निगेटिव्ह. म्हणजे मॅक्झिमाला स्लोप पॉझिटिव्ह असतो. मॅक्झिमा संपला की जस्ट बिफोर द मॅक्झिमा, आफ्टर द मॅक्झिमा, जस्ट आफ्टर द मॅक्झिमा, मॅक्झिमाच्या नंतर लगेच स्लोप काय होतो, निगेटिव्ह. हे ऑलरेडी आपण स्लोपमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. नंतर आपल्याकडे कंडिशन फॉर मॅक्झिमा. परत सांगितलं की मॅक्झिमाची कंडिशन काय, त्याचा स्लोप dy/dx म्हणजेच काय असतं, टॅन थिटा म्हणजेच काय असतं, स्लोप हे सगळं काय असणार आहे, 0 असेल, ही कंडिशन असते. आणि त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह, आता आपण एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला त्याला डबल करत असाल तर डबल डेरिव्हेटिव्ह म्हणतो आपण. पुढे गेलं त्याचे एक्झाम्पल हे पाहूयात. पण सध्या लक्षात ठेवा, डबल डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 असतो. लेस दॅन 0चाच अर्थ निगेटिव्ह. म्हणजे याचा डबल डेरिव्हेटिव्ह जो असणार आहे d² आपण dx² म्हणजे दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा मिनिंग असतो. स्क्वेअर होत नाही आहे. मी परत आठवण करतो, जरी स्क्वेअर दिला
टू दिला असेल, ॲक्च्युली याला स्क्वेअर म्हणत नाही आहे कन्सेप्च्युअली, पण डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर त्याचा स्क्वेअर नसतो ॲक्च्युली, तो त्याचा मिनिंग आहे टू आलं म्हणजे डेरिव्हेटिव्ह 2 टाइम्स घ्यायचा. आणि जेव्हा तुम्ही मॅक्झिमाचा 2 टाइम्स फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेता तेव्हा तो 0 असतो, आणि जेव्हा त्याचा 2 टाइम्स डेरिव्हेटिव्ह घेता तो 2 टाइम्स डेरिव्हेटिव्ह जर 0 येतो ॲक्च्युली तो निगेटिव्ह असतो. म्हणजे कुठल्या ठिकाणी तुम्हाला मॅक्झिमा मिनिमा शोधायचे असतील तर तुम्हाला मॅक्झिमा घ्या किंवा मिनिमा घ्या, दोघांमध्ये त्यांचा स्लोप म्हणजे टॅन थिटा 0 असणार आहे, ही फिक्स कंडिशन आहे. फक्त फरक असतो मॅक्झिमामध्ये, तर डबल डेरिव्हेटिव्ह काय असतो मॅक्झिमामध्ये लक्षात ठेवा निगेटिव्ह असतो, आणि मिनिमामध्ये डबल डेरिव्हेटिव्ह काय असतो पॉझिटिव्ह असतो. पॉझिटिव्ह म्हणजे ग्रेटर दॅन 0, निगेटिव्ह म्हणजे लेस दॅन 0. त्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला कळणं गरजेचं असतं. निगेटिव्हचा अर्थ असतो लेस दॅन 0, पॉझिटिव्हचा अर्थ असतो ग्रेटर दॅन 0. तर लक्षात ठेवा मिनिमाला पॉझिटिव्ह असतो डबल डेरिव्हेटिव्ह, आणि मॅक्झिमाला डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असतो. आता यानंतर आपला डेफिनाईट इंटिग्रल आहे. तर इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्हच्या अपोजिट गोष्ट असते, त्याला आपण इंटिग्रेशन म्हणतो. तर इंटिग्रेशनमध्ये थोडासा रूल वेगळा असतो. एक्स टू द पॉवर n असेल त्याचा पॉवर 1नी वाढतो आणि तोच पॉवर डिवाइडमध्ये येतो. म्हणजे समजा जर मी एक्स टू द पॉवर 7 म्हटलं आणि मला याचं इंटिग्रेशन घ्यायचं असेल तर एक्स टू द पॉवर 7 म्हणजे 1नी वाढणार म्हणजे 8 होईल आणि डिवाइडमध्ये 8 येईल. तर थोडंसं डिफरन्शिएशनपेक्षा उलट आहे. एक्स टू द पॉवर -1 असेल तर त्याचा लॉग ऑफ एक्स तुम्ही जर पाहिला असेल तर आपल्या लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, एक्स टू द पॉवर -1चा अर्थ ॲक्च्युली काय असतो एक्स टू द -1 म्हणजे 1/x. मग आपण पाहिलं होतं लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला होता 1/x. मग 1/xचं इंटिग्रेशन काय असणार आहे लॉग ऑफ एक्स. म्हणजे लक्षात ठेवा परत सांगतोय लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर 1/x मिळणार, आणि 1/xचं इंटिग्रेशन घेतलं तर लॉग ऑफ एक्स मिळणार. म्हणजे इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह हे एकमेकांच्या अपोजिट गोष्टी आहेत लक्षात. नंतर आपला e टू द पॉवर x, तर e टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन e टू द पॉवर x, आणि e टू द पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर x. म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्या किंवा इंटिग्रेशन घ्या e टू द पॉवर x बदलणार नाही आहे, ठीक आहे. हां त्यांचं डिवाइडमध्ये येऊ शकतं. नंतर साइन थिटाचा मायनस, लक्षात ठेवा त्या ठिकाणी आपण डेरिव्हेटिव्हमध्ये पाहिलं साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह आला होता कॉस थिटा, पण आता साइन थिटाचं इंटिग्रेशन येणार आहे मायनस कॉस थिटा. तिकडे आपल्याकडे कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह आला होता मायनस साइन थिटा आला होता, पण आता कॉस थिटाचं इंटिग्रेशन आहे काय साइन एक्स. म्हणजे याचं हे लक्षात ठेवा, हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. त्यानंतर लिमिट नावाची कन्सेप्ट असते, आपण हा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊया, लिमिट कळेल तुम्हाला. आता इंटिग्रेशन येतो आपल्याला सॉल्व्ह करायचं, मी याला सॉल्व्ह करून दाखवतो. या ठिकाणी आपला काय असणार आहे इंटिग्रेशन 0 to 6 2x² इंटू dx. तुम्हाला याचं इंटिग्रेशन करायचं. मी पहिल्यांदा लिमिट नावाची कन्सेप्ट समजून सांगण्यासाठी मी एक्झाम्पल घेतोय. तर पहिल्यांदा इंटिग्रेशन करा, हे 2 ॲज इट इज एक्सचा पॉवर 1 वाढणार म्हणजे 2 आहे तर पॉवर 3 होईल आता डिवायडेड बाय 3, करेक्ट आहे. आणि आपण जे लिमिट असणार या ठिकाणी लिमिट असणार 0 to 6 लक्षात. मग आता याच्यामध्ये लिमिट आपण अप्लाय करतो, तर लिमिट अप्लाय करण्याची एक टेक्निक आहे. याचा अर्थ असतो अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. म्हणजे 2/3 जशाला तसं इंटू एक्सच्या ठिकाणी ही अप्पर व्हॅल्यू ठेवायची म्हणजे 6चा क्यूब मायनस परत काय 2/3 जशाला तसं ह्या एक्सच्या ठिकाणी लोअर व्हॅल्यू ठेवून द्यायची किती 0 to the power 0 to the power 3, ठीक आहे. आता लोअर लिमिट काहीतरी असतं तर आपल्याला काहीतरी व्हॅल्यू ठेवली असते, ती काहीतरी आलं असतं. मी दुसरं एक्झाम्पलही घेऊन लिमिट बदलून दाखवतो. पहिल्यांदा 0 आल्यामुळे ती व्हॅल्यू 0 येणार, म्हणजे या ठिकाणी काय येणार 2/3 इंटू 6 इंटू 6 इंटू 6. तर आपण याचं कॅल्क्युलेशन जरी केलं त्याने डिवाइड केलं हे 2 येणार, 6 6 36 आणि 4 येणार 4 इंटू 36. यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 144 येईल. हां जर समजा आपल्या या ठिकाणी 2 असतं समजा फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जर 2 असतं तर काय झालं असतं आपला की अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करते वेळेस आपल्याला हा जो लिमिट आहे या ठिकाणी 2 घ्यावं लागलं असतं. म्हणजे या ठिकाणी जे 0 येणार होतं त्याचा 2चा पॉवर काय असणार आता 3 असणार आहे, ठीक आहे. किंवा आपण 3 घेतलं तरी चालेल, बेस्ट राहील कॅल्क्युलेट. काही केलं तर काही प्रॉब्लेम नाही येणार. आपण याला सॉल्व्ह करूया चालेल. या ठिकाणी काय केलं आपलं इक्वल टू, आता हा काय येणार आपल्याकडे आपण पाहिलं 2 इंटू काय 6 इंटू 36 सोपं जाईल म्हणून आपण लिहिलं, बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे. आपली मर्जी असते, कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या मेथडनी करू शकता. 3 मायनस लोअर लिमिटला काय असणार आता आपण या ठिकाणी लोअर लिमिट आपलं 2 होतं म्हणून आता एक्सची व्हॅल्यू 2 ठेवली. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट हे लक्षात ठेवा, लिमिट पुट करण्याची पद्धत आहे. 2/3 इंटू 2 टू द पॉवर काय आपल्याकडे 2 टू द पॉवर 3 म्हणजे 8 असणार आहे. म्हणजे जर आपण इकडं पाहिलं त्यांचं जर मल्टिप्लिकेशन जर पाहिलं 12 मल्टिप्लाय बाय 36 मायनस आपण जर त्या ठिकाणी पाहू शकतो आणि या ठिकाणी 8 इंटू 16 आणि होल डिवाइड बाय बेस 3 असल्यामुळे 3 घेऊ शकतो. तर आपण या ठिकाणी जर केलं 12 मल्टिप्लाय बाय 36 त्याची व्हॅल्यू येणार आहे आपल्याला या ठिकाणी दोघांचं मल्टिप्लिकेशन 432 मायनस 16. तर त्यांच्यामधून जर मायनस 16 केलं
आणि डिवाइड बाय 3 आहे, तर -16 केल्यानंतर आपल्याला 416 डिवाइड बाय 3 आणि त्याला जर 3ने डिवाइड केला आपण तर 138. तर ॲक्च्युली व्हॅल्यू महत्त्वाची नाही आहे, काय जे असेल ते असेल, तर महत्त्वाचं ही प्रोसेस. लक्षात ठेवा, पहिल्यांदा फिजिक्स जेव्हा शिकता तेव्हा प्रोसेसला जास्त महत्त्व द्या. काय घडतं आहे, कसं घडतं, त्याचं रिझन काय, या गोष्टीचं ॲनालिसिस फार फार महत्त्वाचं आहे. एक कॅल्क्युलेशन्स तुम्हाला आलेच पाहिजे, हा सेकंडरी फॅक्टर आहे, पण तुम्हाला हे जे काय करतो आहे ते कळणं अत्यंत गरजेचं आहे. तर काही जनरल फॉर्म्युलेज आहेत आपल्याला, जसं की एरिया म्हणजे साईडचा स्क्वेअर, जे की तुम्हाला झालेले आहेत पाठीमागे. एरिया ऑफ द रेक्टँगल म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ असतं. एरिया ऑफ द ट्रायंगल हाफ बेस इंटू हाईट. एरिया ऑफ द इन्क्लोजर बाय सर्कल पाय r स्क्वेअर. सरफेस एरिया ऑफ द स्पियर 4πr स्क्वेअर. सरफेस एरिया ऑफ द क्यूब 6 × l क्यूब. तुम्हाला या सगळ्या गोष्टी, तुम्हाला व्हॉल्यूम साईडचा क्यूब व्हॉल्यूम असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी, ते सगळे हे फॉर्म्युले तुम्ही साईडला व्यवस्थित लिहून घ्या एका छोट्याशा नोटबुकवरती, पेजवरती किंवा तुमच्या बुकच्या स्टार्टिंगला. आणि हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहे असायलाच पाहिजे, कारण तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये 9th 10thला भरपूर ठिकाणी झालेले आहेत. तर हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ असणं अत्यंत गरजेचं, त्यांची कधी गरज पडेल सांगता येत नाही. तर ठीक आहे, थँक्यू. त्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी पूर्णपणे मॅथमॅटिक्स जेवढं गरजेचं असतं तेवढं सांगितलेलं आहे. तर तुम्हाला हे समजलं नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही परत एकदा पाहू शकता. परत एकदा छोटे छोटे पॉईंट पहा, ते लिहून घ्या. आणि मी सांगितलेले एवढेच पॉईंट जर तुम्ही परफेक्ट केले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मॅथमॅटिकल बेसिक लागणार नाही. एवढंच मॅथमॅटिक्स जर बेसिक तुम्ही यूज करत असाल, तुम्हाला कुठल्याही प्रकारचे क्वेश्चन सॉल्व करता येतील. तर आपण यानंतर नेक्स्ट लेक्चर्स पाहूया, ज्यामध्ये वेक्टर्स अनेक गोष्टी आहेत, त्यामध्ये या मॅथमॅटिक्सचा यूज करून आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी थांबूया. थँक्यू.